या संभाजीनगरच्या मैफिल भाग 1च्या यशस्वी प्रयोगानंतर आपण सर्व पुणे येथील रसिक वर्गासाठी घेऊन आलो आहे मैफिल भाग 2. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरे सधन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरे सधन्य ऐकतो मराठी. आमच्या उरा उरात दंगते मराठी. अशाच या मराठी भाषेचे उदाहरण करण्यासाठी आपल्या समोर 4 मैफिलचे सादरकर्ते येणार आहेत. त्यांना मी सर्वानुमते निमंत्रित करत आहे. त्यापूर्वी सर्व रसिक मायबाप आणि सर्व रसिक श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर नाशिक येथून आलेले आपले सर्वांचे लाडके कवी, व्याख्याते आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी वक्ते अमोल चिने सर यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. कवी अमोल चिने सर, नाशिक येथून. कसं आहे, आपण इथे सर्वजण संध्याकाळी शांत डोळे झाकून झोपू शकतो का, तर आपल्या सीमेवर जवान हे त्यांचे डोळे उघडे ठेवून संपूर्ण देशाचे संरक्षण करत असतात. असेच एक जवान म्हणजे युवा नेतृत्व आणि गझलकार कमांडर विनय पाटील जळगाव येथून यांना मी स्टेजवर निमंत्रित करत आहेत. विनय पाटील, जळगाव. तिसं माझं होतं काय, आता बोलण्यासारखं उरलंय काय. तिसं माझं होतं काय, आता बोलण्यासारखं उरलंय काय. चालव तुझे ते पाय आणि बेधुंदपणे माझ्या कवितेत जाय. कळेल तुला अजून तू माझ्या कवितेत आहे, अजून तू माझ्या कवितेत आहे. असा सर्वांचा लाडका ताकदीचा युवा कवी प्रमोद घोरपडे, जो की कांतासूत नावाने कविता लिहितो, त्याला मी स्टेजवर आमंत्रित करत आहे. यानंतर आपल्या सर्वांचा लाडका तसाच माझाही लाडका फर्ग्युसन कॉलेजच्या सर्व मुलींचा क्रश आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून कार्यरत असलेला आपला पार्थ भेंडेकर याला मी आमंत्रित करत आहे. पार्थ. चॉकलेट बॉय. माझी अशी आनंद साबळे याला विनंती करते की त्यांनी अमोल चिने सरांचा सत्कार करावा. कवी चैतन्य काळे येथे उपस्थित आहेत. त्यांनी कमांडरचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. चैतन्य. सागर काकडे दादांनी पार्थचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. तुमचा युवा म्हणजेच राजयुवा अशा या मैफिलीसाठी दिवस रात्र कष्ट घेतलेल्या गौरव पुंडेचा योगेश आर्णे याने सत्कार करावा अशी मी त्याला विनंती करते. योगेश. कार्यक्रमाला उशीर झाला आहे तर लगेचच मी पुढील सूत्र हे पार्थच्या हाती देत आहे. पार्थने कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्व कवी वर्गांना आणि सादरकर्त्यांना पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. लिहून ठेवले सुरेश भटांनी, त्या कवितेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. कारण या मोठ्यांचा आशीर्वाद आहे, ज्याच्यामुळे आज तिकीट काढून आपण सगळेजण इथे उपस्थित आहात आणि मराठी कवितेला पुढे नेण्याचं जे काम होतंय त्याच्या मागे ही सगळी फळी आहे मराठी कवींची, जिनं मराठीला आज अभिजात भाषा म्हणून एक दर्जा प्राप्त करून दिलाय. मी त्यांच्या कवितेने सुरुवात करतो की माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा. आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा. कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा. कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा. आणि स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. इंद्रियान वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. एकनाथांनी मलाही बैसवावे पंगतीला. एकनाथांनी मलाही बैसवावे पंगतीला. नाम या हाती बनावे हे जिने गोपाळ काला. आणि माझी या साठी जगाचे रोज जाते घरघरावे. माझी या साठी जगाचे रोज जाते घरघरावे. पण मी सोसील जे जे ते जनाईचे असावे. पण मी सोसील जे जे ते जनाईचे असावे. आणि मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे. मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे. चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे. आणि या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा.
या विना काही नको रे येवढे दे पांडुरंगा, याच साठी मांडियेला तुझ्या दारात हा दंगा, याच साठी मांडियेला तुझ्या दारात हा दंगा. मराठी कवितेला मोठं करणाऱ्या सगळ्याच संत कवींना, तंत कवींना आणि सगळ्याच आधुनिक कवींना वंदन करून आपण मैफिलच्या पहिल्या कार्यक्रम या दुसऱ्या प्रयोगाची सुरुवात करतोय. मी आपल्यासोबत जळगाववरून आलेले आणि एअरफोर्समध्ये सध्या कार्यरत असलेले विनय पाटील, जे महाराष्ट्रातील ओठांचे गझलकार म्हणून फेमस आहेत, त्यांना मी गझल सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. पण त्याआधी गझल म्हणजे काय हे फक्त 1-2 मिनिटात सांगतो. गझल हा 2 ओळींचा फक्त काव्य प्रकार आहे. म्हणजे आता 2 ओळींमध्ये एक कविता असं आपल्याला जर वाटेल तर म्हणाल की असं कसं होऊ शकतं. तर अमृतरायांनी ही गझल फारसी भाषेतून मराठी भाषेत आणली आणि माधव जुलियन यांनी आणि सुरेश भटांनी ही गझल वाढवली, फुलवली. आणि आता 2 ओळींमध्ये आशय सांगायचा म्हणल्यावर आता 1-2 ओळीमध्ये जर प्रेम आहे तर दुसऱ्या 2 ओळीमध्ये काहीतरी देशभक्ती असू शकते, तिसऱ्या 2 ओळींमध्ये काहीतरी सामाजिक आशय असू शकतो. आणि या 2 ओळींनंतर तुम्हाला जर तो शेर आवडलाय तर तिथे टाळी पडते, ती आपोआप पडायला हवी. आणि तुम्ही सगळेजण या गझलेला दाद द्याल अशी आशा आहे. मी विनय पाटलांना विनंती करतो की त्यांनी एका सुंदर गझलेने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. काही मतले शेर घेतो आणि त्यानंतर एक गझल. तो इशारा आणि तुझा सिग्नल नको आहे. अच्छा. तो इशारा आणि तुझा सिग्नल नको आहे. प्रेम नावाचे पुन्हा दलदल नको आहे. तो इशारा आणि तुझा सिग्नल नको आहे. प्रेम नावाचे पुन्हा दलदल नको आहे. प्रेम करतो मित्रही माझ्याच वालीवर. प्रेम करतो मित्रही माझ्याच वालीवर. हा असा प्रेमातला ट्रँगल नको आहे. हा असा प्रेमातला ट्रँगल नको आहे. आणि वाढली आहे उधारी खूप ओठांवर. वाढली आहे उधारी खूप ओठांवर. व्याज तर दे तू मला मुद्दल. अजून एक मतला शेर घेतो. खरं तर नव्या पिढीसाठी हा मतला आहे. म्हणजे नवी पिढी म्हणजे मी नव्या पिढीसाठी, पण नवीन प्रेम करणाऱ्या पिढीसाठी. की मला सांग तू, आज तुझ्यासाठी, की मला सांग तू दर महिन्याला नवे कबूतर हवे कशाला. मला सांग तू दर महिन्याला नवे कबूतर हवे कशाला. प्रेम करावे एकावरती लफडे 70 हवे कशाला. प्रेम करावे एकावरती लफडे 70 हवे कशाला. आणि ऐकवला मी शेर उन्हावर एक सावली रडली होती. ऐकवला मी शेर उन्हावर एक सावली रडली होती. दाद पोचली तिची मला मग व्यर्थ मुकर्रर हवे कशाला. आणि दाद पोचली तिची मला मग व्यर्थ मुकर्रर हवे कशाला. आणि ओठ जणू हे पतंग माझे, उडणारा आणि जळणारा पतंग. की ओठ जणू हे पतंग माझे, ओठ तुझेही दिव्यासारखे. ओठ जणू हे पतंग माझे, ओठ तुझेही दिव्यासारखे. मिठीत आल्यावर दोघांचे इतके अंतर हवे कशाला. एक अजून मधला शेर काही शेर ऐकवतो. शाळेची आठवण, माझा शाळेचा मित्र आलेला आहे केतन चौधरी. दुःख झाले पण तरीही वाटले स्वर्गात आलो. दुःख झाले पण तरीही वाटले स्वर्गात आलो. एकदा नापास झालो पण तिच्या वर्गात आलो. दुःख झाले पण तरीही वाटले स्वर्गात. दुःख झाले पण तरीही वाटले स्वर्गात आलो. एकदा नापास झालो पण तिच्या वर्गात आलो. प्रेमिका भरपूर होत्या मस्त होते चालले पण. प्रेमिका भरपूर होत्या मस्त होते चालले पण.
एकमेकींना कळाले त्यामुळे गोत्यात आलो. प्रेमिका भरपूर होत्या, मस्त होते चालले, पण एकमेकींना कळाले त्यामुळे गोत्यात आलो. आणि ह्या गुलाबी शेर नंतर पुढचा शेर आहे का की एकमेकींना कळाले त्यामुळे गोत्यात आलो. आणि एवढ्या होतात हल्ली चाचण्या गर्भाशयाच्या. एवढ्या होतात हल्ली चाचण्या गर्भाशयाच्या. बाळही आईच म्हणते का उगा गर्भात आलो. बाळही आईच म्हणते का उगा गर्भात आलो. आणि हा शेर बघा मग त्याचा की बाळही आईच म्हणते का उगा गर्भात आलो. आणि ती मला येऊन म्हटली कोण आहे हा कमांडर. ती मला येऊन म्हटली कोण आहे हा कमांडर. शेर ओठांवर म्हणालो मग तिच्या लक्षात आलो. शेर ओठांवर म्हणालो मग तिच्या लक्षात आलो. एक गझल आपल्या समोर ठेवतो आणि थांबतो की प्रश्न हा नाहीच की त्या अत्तराचे काय झाले. प्रश्न हा नाहीच की त्या अत्तराचे काय झाले. कोणताही दोष नसलेल्या फुलाचे काय झाले. कोणताही दोष नसलेल्या फुलाचे काय झाले. आणि ऐन लग्नाच्याच दिवशी ती तिच्या खोलीत नव्हती. ऐन लग्नाच्याच दिवशी ती तिच्या खोलीत नव्हती. बांधुनी बाशिंग बसलेल्या मुलाचे काय झाले. बांधुनी बाशिंग बसलेल्या मुलाचे काय झाले. आणि तू निवडणूक जिंकल्यावर गजानन दादा तू निवडणूक जिंकल्यावर फार मालेमाल झाला. तू निवडणूक जिंकल्यावर फार मालामाल झाला. फायद्याचे फार झाले वायद्याचे काय झाले. फायद्याचे फार झाले वायद्याचे काय झाले. आणि सागरदादा हा शेर बघा की फायद्याचे फार झाले वायद्याचे काय झाले. आणि चांगला प्रोजेक्ट आहे मॉलही परफेक्ट आहे. चांगला प्रोजेक्ट आहे मॉलही परफेक्ट आहे. पण जुन्याशा कच्च हिरव्या डोंगराचे काय झाले. चांगला प्रोजेक्ट आहे मॉलही परफेक्ट आहे. पण जुन्याशा कच्च हिरव्या डोंगराचे काय झाले. आणि या गझलेचा शेवटचा शेर की शायरी सोडून दे तू भाकरी देतो म्हणाले. शायरी सोडून दे तू भाकरी देतो म्हणाले. यापुढे अंदाज लावा शायराचे काय झाले. खूप खूप धन्यवाद. बाशिंग बांधलेल्या मुलाचे काय झाले. काही शेर आढळला बघा की काट्याने काठा काढत गेली फक्त फुलावर दुनिया भाळत गेली. काट्याने ही काटा काढत गेली फक्त फुलावर दुनिया भाळत गेली. एक पोरगा दिसला नाही नंतर एक पोरगी गाजत गाजत गेली. त्यानंतर मी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी आणि माझा आवडता कवी कांतासूत म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका प्रमोद घोरपडे याला विनंती करतो की त्यांना आपल्या कवितेनं माहोल बनवावा. जोरदार काय झालं. सर्वांना नमस्कार. मी कवी हे नाव लावत नाही सध्या कारण हल्ली फार कवी झालेत. मी प्रमोद घोरपडे मुक्काम कानडगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर. हा की तिचं माझं होतं काय आता बोलण्यासारखं राहिलंय काय. तिचं माझं होतं काय आता बोलण्यासारखं राहिलंय काय. फक्त एकदा चालव तुझे ते पाय आणि बेधुंदपणे माझ्या कवितेत जाय. अगं कळेल तुला अजून तू माझ्या कवितेत हाय. अजून तू माझ्या कवितेत हाय. जसं कमांडरने ऐकवलं की हे प्रेम वगैरे आणि जसे सगळे त्यांच्याकडे बघताय तर एक सांगू इच्छितो की ते जे दोन आम्ही त्या साईडला बसवले कारण त्यांच्या दोघांची लग्न झालेली आहेत. म्हणून तुमच्या नजरा एका कोपऱ्यात आल्या पाहिजे
म्हणून समजून घ्या. हे दोघं ह्या साईडला बसलेले आहेत. आणि मी वाटेवर आहे म्हणून मी इथे आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण फार अजून लहान आहे. हा म्हणजे बघा, हा पण वघाळला म्हणजे आता उरला एकच. हा तसा वयात नाहीये मी, पण घरचे म्हणता वयात आलाय. हा तर प्रेमाबद्दल बोलत होते, पण हल्ली तसं प्रेम राहिलं नाहीये सागर दादा. जशा तुमच्या ओळी बऱ्याचदा मी ऐकताना जाणवतं, तसं हल्ली प्रेम राहिलं नाहीये. खऱ्या प्रेमाची कथा सांगायला गेलं तर म्हणजे गावाकडून सतीश नावाचा मुलगा येतो शहरामध्ये आणि गावाकडं काळ्या मातीत काम करून काळवंडलेली पोरगी त्याला आवडत नाही, पण शहरात 5 ते 6 थरावर थर दिलेलं फाउंडेशनवाली पोरगी त्याला आवडते. म्हणजे विचार करा, गावातल्या मुलाला शेतीचीच आवड नाही आणि आता लोक म्हणतात की शेतकऱ्याला पोरी द्या, शेतकऱ्याला पोरी द्या. मग हे शिकायला गावातून मुलगा आलेला मुलगा, त्याची जर आवड अशी असेल, मग सतीश सोबत काय झालं पुढं, तो म्हणजे मीच. म्हणजे ऐका की ऍडमिशन झाले माझे खूप चांगल्या कॉलेजमध्ये. गजानन, ऍडमिशन झाले माझे खूप चांगल्या कॉलेजमध्ये, मित्र मैत्रिणी झाले फक्त 15 दिवसामध्ये. मग एक मुलगी आवडली, लगेच एक मुलगी आवडली आणि हृदय आलंय हातात, दुसऱ्याकडे पाहून हसली तरी कळ यायची पोटात. एक मुलगी आवडली आणि हृदय आलंय हातात, दुसऱ्याकडे पाहून हसली तरी कळ यायची पोटात. मग 2 दिवसात फ्रेंडशिप झाली आणि 1 तासात डेटला. मग 2 दिवसात फ्रेंडशिप झाली आणि 1 तासात डेटला. कधीही फोन करायची, म्हणायची अय मला लगेच भेट ना. मग जायचो तिला भेटायला आणि अख्खी 500ची नोट उडायची आणि घरी फोन केला की लगेच ATM वर रक्कम येऊन पडायची. मग जायचो तिला भेटायला आणि 500ची पत्ती उडायची. घरी फोन केला की लगेच ATM वर रक्कम येऊन पडायची. सरांचं लेक्चर पुढे आणि आमची नजरेला नजर चालू आणि टोपण नाव सुद्धा बघा आमची, ती टोमॅटो आणि मी आलू. सरांचं लेक्चर चालू पुढे आणि आमची नजरेला नजर चालू, टोपण नाव सुद्धा बघा, ती टोमॅटो आणि मी आलू. हातात हात धरून मग सारस बागेत फिरायचे. हॉटेल सोडून बाग म्हटलं की तेव्हाच माझ्याकडं पैसे उरायचे. तसे मित्र माझे चांगले मला सांगायचे इतका वेडा होऊ नको. तसे मित्र माझे चांगले सांगत होते इतका वेडा होऊ नको. गड्या पुस्तक सोडून तू आता पोरीकडे जाऊ नको. तसे मित्र माझे चांगले सांगत होते इतका वेडा होऊ नको. गड्या पुस्तक सोडून आता तू पोरी मागं जाऊ नको. हळूहळू ती मला रोज नवीन हॉटेलमध्ये न्यायची आणि घरी माठातलं पाणी पिणारी ती, मी आल्यावर बिस्लरी बॉटल घ्यायची. की हळूहळू मला ती रोज नवीन हॉटेलमध्ये न्यायची, घरी माठातलं पाणी पिणारी ती, मी आलो की बिस्लरी बॉटल घ्यायची. 15 रुपये घ्यायची माझ्याकडून आणि काउंटरवर जाऊन उभी राहायची. वेटरला वाटलं श्रीमंत असेल, सगळी वेटर मंडळी तिच्याकडे बघायची. मग हळूहळू मी तिला इग्नोर करणं चालू केलं. मग हळूहळू मी तिला इग्नोर करणे चालू केले. फक्त एकदाच इग्नोर केले आणि तिचं लक्ष लगेच दुसऱ्या मुलाकडे गेले आणि तिचं लक्ष लगेच दुसऱ्या मुलाकडे गेलं. तर हल्ली असं प्रेम चाललंय जे आपल्याला त्यावर चित्रपट काढू शकत नाही, त्याचा ट्रेलर बनवू शकतो, तोही 2 मिनिटाचा. मग खरं प्रेम कसं असतं, काहींनी खस्ता खाल्लेले असतात, काहींनी नाकारलेलं. म्हणजे प्रेम पैसा ताटातूट, म्हणजे स्वीकारलेलं, नाकारलेलं आणि तरी साकारलेलं असं प्रेम असतं. की माझी शेवटी माझे चुकले सांगून माझी जागा खाली केली. शेवटी माझे चुकले सांगून माझी जागा खाली केली. थोडा रुसवा देऊन तिला मी दुसऱ्याच्या हवाली केली. शेवटी माझे चुकले सांगून माझी जागा खाली केली. थोडा रुसवा देऊन तिला मी दुसऱ्याच्या हवाली केली. आणि समाज आणि चालीरीती त्यांनी तिथे सुद्धा डाव केला. इज्जत शब्दाच्या पायाखाली मी माझ्या प्रेमाचा लिलाव केला. आता ती सुखी आहे वाटत नाही, पण फोटो मात्र हसरे टाकते आणि माझ्याच ओळी वापरून ती खाली नाव मात्र दुसरे टाकते. नाव मात्र दुसरे टाकते. जखमेला सांगरानी किती काळ जपायच, तू तुझ्या घरी जागी
सांग मीही कधी झोपायच क्या बात. जखमेला सांगरानी किती काळ जपायच तू तुझ्या घरी जागी सांग मीही कधी झोपायच माझ्या वाटेवर तुझी सारी माझ्या वाटेवर तुझी सारी पाऊले पुसट जात आडवी काली बघ झाली ताटा तुट माझ्या वाटेवर तुझी सारी पाऊले पुसट जात आडवी काली बघ झाली ताटा तुट पैसा बकळ बापाचा तुझ्या पैसा बकळ बापाचा तुझ्या मले करतो घायाळ माझा बाप शेतकरी वाजे ठोकळ्यांचा चाळ पैसा बकळ बापाचा तुझ्या पैसा बकळ बापाचा तुझ्या मले करतो घायाळ माझा बाप शेतकरी वाजे ठोकळ्यांचा चाळ सारी चिल्लर चिल्लर सारी चिल्लर चिल्लर नाही तुझ्या कागदाची सर प्रेम पैशाने मोजावस तुटलेलं बर सारी चिल्लर चिल्लर नाही तुझ्या कागदाची सर प्रेम पैशाने मोजावस तुटलेलं बर आता तुझं नाव हातावर आता तुझं नाव हातावर बघ असं खोडणार पाणी डोळ्यातल राणी सार तिथे पडणार इथे होऊ दे मोकळा इथे होऊ दे मोकळा माझा कवितेत गळा ऐकू आलं तुझे झाले ग डोहाळे अन येत आहे कळा आता विसर पडावा आता विसर पडावा अशी वेळ आली राणी बघ मी झालो पैशावाला तरी डोळ्यात हे पाणी बघ मी झालो पैशावाला तरी डोळ्यात हे पाणी तर कागद फाडता येतो आणि प्रेम जर चुकलं तर आयुष्याचं काय करायचं. सागरदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर ओळी त्यांनी लिहिलेले प्रमोद खूप सुंदर तू सादरीकरण केलं. की बघा की प्रार्थना अशाही मी करत राहिलो शेर बघा त्याला अनुषंगानेच प्रार्थना अशाही मी करत राहिलो हात जोडून नुसते रडत राहिलो प्रार्थना अशाही मी करत राहिलो हात जोडून नुसते रडत राहिलो लोक हमसून रडले बिलगले मला लोक हमसून रडले बिलगले मला मी कहाणी तुझी ऐकवत राहिलो मी कहाणी तुझी ऐकवत राहिलो आणि एक मुलगी कॉलवरती रडत राहिली एक मुलगी फोनवरती रडत राहिली आणि मी रॉंग नंबर म्हणत राहिलो आणि मी रॉंग नंबर म्हणत राहिलो त्यानंतर थोर व्याख्याते मी थोर म्हणतोय कारण ते आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप जे आपण काय म्हणतो असे आमचे सगळ्यांचे आदर्श अमोलदादा चिन्हे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अष्टाक्षरांनी कार्यक्रम पुढे चालवावा. खरं तर राजवा निर्मिती पुणे प्रस्तुत मैफिलीच्या प्रयोगासाठी आम्हाला ऐकण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित राहिलात. सागरदादा असेल, गजाननदादा असेल, योगेशदादा असेल, निखिलदादा असेल, ऐश्वर्या असेल आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रस्तुत केले किंवा आम्हाला या ठिकाणी उपस्थित केले असा गौरव असेल. या सगळ्यांची खरं तर आभार मानतो. उपस्थित सर्वांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. सुरुवातीला पार तुम्ही गझलेबद्दल सांगितलं, कवितेबद्दल सांगितलं, पण शब्द फुलांची घागर भरिते रित्या मनाचा मळा सांग कविते का तुका लावी ते मजलाळा ती पाषाणाला पाझर यावा शब्द उमटती तसे सांग तुला का मनात माझ्या मिळतात हे ठसे
स्वप्न वाटही स्वप्न लाटही पसरत जाते अशी पावरते तू शहरते तू उमलते तू कशी. त्या कवीला खऱ्या अर्थानं तो प्रश्न पडतो. आणि कधी अवेळी सांज वेळी तू शोधत बसते मला सजते मैफिल सुंदर अनहा शब्द फुलांचा झुला कविते. येशील कधी अन जाशील कधी तू ठाऊक नाही मला काळा सोबत चालेल कविते शब्द देतो मी तुला. काळा सोबत चालेल कविते शब्द देतो मी तुला. खर तर काळजाच्या पाखीमधून झिरपून येते कविता. तन नासके देहामधले खुरपून घेते कविता. आणि ह्या कवितेमधून कवित्वाचा जागर झाला पाहिजे आणि शब्दांनी शब्दांचा सागर झाला पाहिजे. उडून ताडून कविता कधी बनत नसते मित्रा. कवीला कवितेचा आजार झाला पाहिजे. कवीला कवितेचा आजार झाला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी सगळे आजार झालेले कवी आहे. पण स्वतः आम्ही आजारी पडलेलो नाही. समाज प्रबोधन आमचं करणं कर्तव्य आहे. आमच्या शब्दामधून आम्ही ते करतोय. शब्दांची माळ व्हावी शब्दांचा सुरेल धागा. कवितेनं घ्यावी थोडी मनात तिथल्या जागा की नाचणाऱ्या मोरानं ही कवितेत पुन्हा यावं. खेळताना पोरांनी कवितेला मग गावं की पावसाच्या पाण्यासोबत कविता इथे साचावी. आणि थंडीतल्या धुक्यानंही कविता थोडी वाचावी. गोंधळलेल्या शब्दांनी काताताई टाकावी. मला वाटतं कविता काळासोबत टिकावी. या ठिकाणी उपस्थित सर्वांच्याच कविता काळासोबत टिकणार आहेत. सागरदादा असतील सगळे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर काही वेळापूर्वी पुण्यामध्ये पाऊस येऊन गेला. पण पाऊस पहिल्यासारखा पडत नाही की पहिल्यासारखं आभाळ गाणं आता गात नाही. नदी नाले सुद्धा आता भरून वाहत नाही की पहिल्यासारखं आभाळ गाणं आता गात नाही. नदी नाले सुद्धा आता भरून वाहत नाही. ढगांचे रे ढोल सुद्धा गाजत वाजत नाही की ढगांचे रे ढोल सुद्धा गाजत वाजत नाही. वीज बाई सुद्धा आता तोऱ्यात चालत नाही. उडी उडी खेळासाठी डबके साचत नाही की उडी उडी खेळासाठी डबके साचत नाही. मोर राजा सुद्धा आता डोलत नाचत नाही. पावसा तुझं वाजणं गाजणं सांग कुठे लांब हरवलं की तुझं वाजणं गाजणं सांग कुठे लांब हरवलं. तुझ्या सोबतीनं तर आम्ही बालपण होतं गिरवलं. तुझ्या सोबतीनं तर आम्ही बालपण होतं गिरवलं. आणि शेवटी असं दिलं की तुझ्या कमीपणामुळे जमीन ही शहारली. हिरवेपणा सोडलाय तिनं आता काट्या कुट्यात बहरली. हिरवेपणा सोडलाय तिनं आता काट्या कुट्यात बहरली. अशी सगळी परिस्थिती आहे. शेवटच्या काही वेळी या ठिकाणी सादर करून थांबणार आहे. अशी परिस्थिती निर्माण का होते आणि परिस्थिती निर्माण झाली की माझा शेतकरी राजा मोठ्या आशेनं ह्या आभाळाकडे नजर लावून बघतो आणि त्या आभाळाला सांगतो की हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. धाय मोकलून म्हणतात ज्याला तसं तू पडशील का. की हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. धाय मोकलून म्हणतात ज्याला तसं तू पडशील का. तशा तुझ्या रडण्यामुळं जमीन सुद्धा शांत होईल की तशा तुझ्या रडण्यामुळं जमीन सुद्धा शांत होईल. शांतपणा बघून जमिनीचा शेतकरी सुद्धा निवांत होईल. शांत निवांत होण्यासाठी शांत निवांत होण्यासाठी संथपणाने पडशील का. हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. तशा शुद्ध तुझ्या आसवानी जमिनीमधून सोनं उगल की तशा शुद्ध तुझ्या आसवानी जमिनीमधून सोनं उगल. उगवलेल्या सोन्यामुळं शेतकरी राजा सुखानं जगल की तशा शुद्ध तुझ्या आसवानी जमिनीमधून सोनं उगल. आणि उगवलेल्या सोन्यामुळं शेतकरी राजा सुखानं जगल. सुखासाठी शेतकऱ्याच्या कडा डोळ्याच्या पाणवशील का. आणि हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. गरजून थोडा पड रे तू आणि आमच्यासाठी रड रे तू. गरजून थोडा पड रे तू आणि आमच्यासाठी रड रे तू. कष्टकरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहशील का. आणि हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. हसवण्यासाठी जमिनीला आभाळा थोडं रडशील का. मला वाटते की गझल कविता हा जगण्याचा विषय आहे. आणि जगताना आता जसं की सामाजिक कविता आली तसं काहीतरी सामाजिक लिहिलं पाहिजे. सामाजिक का लिहिलं पाहिजे तर कविता किंवा लेखक हे जे असतात ते समाजाचं एक आरसा म्हणून काम करतात. म्हणजे बघा की
एमर्जन्सीचा काळ होता 1975चा काळ, आणि त्या काळामध्ये जेव्हा दुष्यंत कुमारासारखे एक मोठे शायर जेव्हा सरकारी नोकरीमध्ये होते आणि ते सरकार विरुद्ध असं बोलतात की हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से एक गंगा निकलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। और ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त ये थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए, शर्त ये थी की ये बुनियाद हिलनी चाहिए। आणि बुनियाद किंवा ही जी व्यवस्था आहे हिला हलवण्याचं काम सगळेजण कवी करत असतात। एकदा सगळ्या कवींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात ज्यानं केली आणि छोटा पॅक आणि बडा धमाका असं आम्ही ज्याला म्हणतो, न सांगता छोटा पॅक म्हटल्यावर लोकांना गैरसमज आहे. छोटा रिचार्ज तरी म्हणा. तर छोटा रिचार्ज आणि जास्त विचार देतो तो आम्हाला सगळ्यांना। आणि महाराष्ट्रातील अनेक गझलकार असतील, कवी असतील, यांच्या गझल कविता ज्याला पाठ आहेत असा सुंदर कवी, गझलकार, वक्ता। आणि आम्ही सर्वजण खरं तर मी तर त्याला आदर्शच मानतो की इतकं पाठांतर इतकं सोपं नाही। पाठसाठी जोरदार टाळ्या आणि त्याला विनंती करतो की आपण आपल्या कविता आणि गझलांचं सादरीकरण करावं। म्हणजे आज काय ऐकावं असा प्रश्न होता, मग मी 2 राऊंड मधल्यावर 2 गोष्टींमध्ये डिवाइड केलं। काही नवं ऐकवेल, काही जुनं ऐकवेल। पहिल्यांदा नव्याने सुरुवात करतो, कारण सगळीजण नवी आहेत माझ्या समोरचे। 1-2 माझे मित्र इथं समोर, माझ्या 3 चेहरे दिसत आहेत मला, 3 चष्मे चमकतायत, ते सोडले तर नवं ऐकवतो। बघा की दोघांमधल्या दुराव्यास अचानक जेव्हा फुटले पाय, दोघांमधल्या दुराव्यास अचानक जेव्हा फुटले पाय, एक आपला मजेत होता, दुसरा विचार तो चुकलं काय, एक आपला मजेत होता, दुसरा विचार तो चुकलं काय। म्हणजे 4च ओळी आहेत, आणखी एक 4 ओळी ऐकवतो आणि त्याच्यानंतर काही ओळी घेऊन कविता घेईल। बघा की दूर झालीस तू तरी प्रेम आपला आठव, दूर झालीस तू तरी प्रेम आपला आठव, बोलू नको खूप काही, पत्र कोरच पाठव, बोलू नको खूप काही, पत्र कोरच पाठव। अशी कोरी पत्र मला कधी मिळाली नाही, म्हणून मी प्रेमावरती लिहिणं थोडं टाळतो। पण पहिल्यांदा काहीतरी प्रेमावरती लिहिण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही। बघा एक कथा आहे नदीची आणि पानाची, काही दिवसापूर्वीच लिहिलेली कविता आहे। बघा तुम्हाला आवडते का? की नदीच्या काठावरती एक उभं होतं झाड, नदीच्या काठावरती एक उभं होतं झाड, पाणी देऊन नदी ज्याचे करत होती लाड, नदीच्या काठावरती एक उभं होतं झाड, पाणी देऊन नदी ज्याचे करत होती लाड, डेरेदार झाडावरचं एक इवलंसं पान, डेरेदार झाडावरचं एक इवलंसं पान, जीव ज्याने ठेवला होता नदीसाठी घाण, डेरेदार झाडावरचं एक इवलंसं पान, जीव ज्याने ठेवला होता नदीसाठी घाण। पान नदीमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायचं, पान नदीमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायचं, नेम नव्हता नदीला, तिला होतं फक्त वाहायचं, नेम नव्हता नदीला, तिला होतं फक्त वाहायचं। पण प्रेम, निष्ठा, समर्पण यांच्या पुढे ती हरली, पण प्रेम, निष्ठा, समर्पण यांच्या पुढे ती हरली। पुढे जाऊन नदी पानाच्या प्रेमामध्ये पडली, पुढे जाऊन नदी पानाच्या प्रेमामध्ये पडली। आणि पान नदीपासून अगदी थोडं दूर होतं, पान नदीपासून अगदी थोडं दूर होतं, पहिल्या भेटीसाठी फार आतुर होतं। पुढल्या दिवशी पानाने नदी तुडी घेतली, पुढल्या दिवशी पानाने नदी तुडी घेतली, नदीला पान बिलगले, पानाला नदी भेटली, नदीला पान बिलगले, पानाला नदी भेटली। पान नदीसोबत आता निरंतर व्हायचं, पान नदीसोबत आता निरंतर व्हायचं, रोज नव्या प्रकाशात चिंब चिंब व्हायचं, पान नदीसोबत आता निरंतर व्हायचं, रोज नव्या प्रकाशात चिंब चिंब न्हायचं। पानाचं हृदय आता नदीशी जोडलं होतं, पानाचं हृदय आता नदीशी जोडलं होतं, पण यासाठी त्याने आपलं स्वातंत्र्य सोडलं होतं। पानाचं हृदय आता नदीशी जोडलं होतं, पण यासाठी त्याने त्याचं स्वातंत्र्य सोडलं होतं। पूर्वीची मौज पानाला आता सजा वाटत होती, पूर्वीची मौज पानाला आता सजा वाटत होती, नदी सुद्धा हळूहळू आतल्या आत आटत होती, पूर्वीची मौज पानाला आता सजा वाटत होती, नदी सुद्धा आता आतल्या आत आटत होती। पानाला आता प्रवाहा विरुद्ध व्हायचं होतं, पानाला आता प्रवाहा विरुद्ध पोहायचं होतं, नदीला तर बस आयुष्यभर व्हायचं होतं। आणि एका वळणावर तिने पानाला पात्राबाहेर लोटलं, एका वळणावर तिने त्याला बघा शेवट बघा, शेवट फार महत्वाचा आहे आपल्या सगळ्या प्रेम करणाऱ्यांसाठी, की एका वळणावर तिने पानाला पात्राबाहेर लोटलं, एका वळणावर तिने पानाला पात्राबाहेर लोटलं,
पुढे जाऊन नदीचंही सारं पाणी आटलं. पुढे जाऊन नदीचंही सारं पाणी आटलं. मरता मरता पान स्वतःशीच बोलून घेतो. मरता मरता पान स्वतःशीच बोलून घेतो. आपण नदीपासून थोडे दूर बरे होतो. आपण नदीपासून थोडे दूर बरे होतो. आपण नदीपासून विधान आलं प्रेमाला आणि मध्येच आलं कुठलं उकळलेलं प्रेम मात्र वाफून ते वेगळे नाही, वेगळं म्हणण्यापेक्षा तिची गंभीर कविता होती. पण नदी पुढं जाऊन आटते त्यावरती मी ह्या ओळी सादर केल्या. पण वा. खरं तर खूप तुझ्या या ओळीमधून प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळालं. खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी परत एकदा कांतासूतला विनंती करतो की त्याने आपली एक सुंदर गेय कविता ऐकवावी. कारण सगळेजण मगाशी धुंद होते की जेव्हा कांतासूत गात होता. एकदा जोरदार टाळ्याने कांतासूतला सगळेजण आपण विनंती करूया की त्यांना आपली एक सुंदर गेय कविता ऐकवावी. माय ऐकतो. इतका प्रेमाचा माहोल झाला आणि असं झालंय का पार्कचं नंतर काय होणार आहे माहितीये का? भविष्य सांग. सोडून गेली होती पुन्हा भेटणार नाही सांगून. बरोबर आहे. सोडून गेली होती पुन्हा भेटणार नाही सांगून. भरलं होतं हृदय ते सगळं गेली पांगून. सोडून गेली होती पुन्हा भेटणार नाही सांगून. भरलं होतं हृदय ते सगळं गेली पांगून. तरी सुद्धा मला भेटायला ती आनंदानं आली जेव्हा तिची मैत्रीण माझी बायको झाली. हा मेसेज मी सगळ्या एक्सला फॉरवर्ड करणार आहे. कारण तो फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे आणि हल्ली तुम्हाला माहिती आहे फर्ग्युसन मध्ये फक्त 10वी-12वी नसते. खूप मोठं. हा. वेदनेचा डंक माये का असा गोंजारते. सुख आले दाराशी अन तू त्याला नाकारते. तू मातीला आई म्हणते आणि मी आई म्हणतो तुला. तू मातीला आई म्हणते आणि मी आई म्हणतो तुला. डोळ्यामध्ये पाणी येता माय पेटवी चुला. डोळ्यामध्ये पाणी येता माय पेटवी चुला. हे कांतासूत नाव देण्याचं मागचं कारणच ते की माझ्या आईचं नाव कांता. मला लहानपणापासून जेव्हा कवितेची आवड सुरुवात झाली त्यांनी म्हणजे मला बाप काढायचा कवितेतून कुणाच्या तर साप लावायचा अशी सवय होती. ती बोलायची की अर्थ चुकताय हे चुकतंय तुला कळालं पाहिजे. म्हणजे आपलं गुरु कुणीतरी असू शकतं ज्यांना कविता येत नसली तरी कविता काय असते हे माहीत जरी असेल तरी ते आपले गुरु होऊ शकतात. बाप मुलाला कळण्याआधी सोडून गेला तर. बाप मुलाला कळण्याआधी सोडून गेला तर. माय देते भेंड्यावरती पोयट्याचा थर. बाप मुलाला कळण्याआधी सोडून गेला तर. माय देते भेंड्यावरती पोयट्याचा थर. घर मातीचे असून सुद्धा कसे टिकवले आहे. घर मातीचे असून सुद्धा कसे टिकवले आहे. बाबा गेल्यानंतर तुझला तिने शिकवले आहे. पुसले आहे कुंकू जरी हे. पुसले आहे कुंकू जरी हे. स्पर्श तिला जाणवतो. सलाम बाई स्वप्नामध्ये बाप आईला म्हणतो. सलाम बाई स्वप्नामध्ये बाप आईला म्हणतो. इतक्या लोकांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात पण मला आतापर्यंत वय वर्ष 25 पर्यंत आठवलं नाही की एखाद्या पेपरात बातमी आली की या नारीनं गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणून. तर बाईला सलाम आहे. तर बाईला सलामी म्हणून एक कविता. कवितेचं शीर्षक माय. आणि ह्या कवितेने मला खूप प्रसिद्धी जसं म्हणतात मी होऊन सांगतो. जरी जन्मभर ती रीती राहिली माय माझी गरिबीत जिती राहिली. जरी जन्मभर ती रीती राहिली माय माझी गरिबीत जिती
राहिली बाप पडतो पुन्हा धीर धरतो पुन्हा सांगा हे तरी काय त्याचा गुन्हा बाप पडतो पुन्हा धीर धरतो पुन्हा सांगा हे तरी काय त्याचा गुन्हा वेदनेला जरी हे कळू लागले दुःख माझ्या घराशी कसे वागले वेदनेला जरी हे कळू लागले दुःख माझ्या घराशी कसे वागले सांडला हुंदका जन्म गेला सरून माती म्हणते बळी काय होते मरून सांडला हुंदका जन्म गेला सरून माती म्हणते बळी काय होते मरून कुंकवाला शीती कुरवाळते डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते कुंकवाला शीती कुरवाळते डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते रोज खचते तरी माय हसते अशी राख झाल्यावरी विस्तवावर जशी रोज खचते तरी माय हसते अशी राख झाल्यावरी विस्तवावर जशी साचते सांडते वेचते तीच ती साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती कारण माय आणि आमची आई इथं आलेली एक टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे माझी मैत्रिणी गायत्री 12वी पासून सोबत त्यांच्या आई कार्यक्रम ऐकण्यासाठी आले तर छान तर आई जेव्हा चुलीपुढं भाकरी करताना बसते सागर दादा तर फार ती म्हणजे डोळ्याशी मिटून ठेवती की मला कळत नाही काय त्यावेळेस कळत नव्हतं बालपणात काय नंतर का आलं की हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माय माझी चुली पुढं डोळे झाकून बसते हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माय माझी चुली पुढं डोळे झाकून बसते पान्हा चोरताने तन मन देहाचे लाजते गाय देई किती दूध माय मला ते पाजते जन्म केला तिचा वाया देह खेळतो या माती बाप लेकाचं भांडण माय जोडते नाती जन्म गेला तिचा वाया देह खेळतो या माती बाप लेकाचं भांडण माय जोडते नाती थर थर करे हात घाम अंगा वाही माय बोलत्या लेका रे थकले मी नाही जन्म गेला तिचा वाया घामत अंग थर थर वाही माय म्हणे लेका घाबरले नाही आणि लेकीसाठी दिला तिने तिचा सर मोडणीला तिचा मोडणीला जावं याला सांगे माय तुम्ही सोनं करा तिला तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते माझा प्रश्न जगासाठी माय कोणाला कळते म्हणून ह्या कवितेच्या त्या शेवटच्या काही ओळी रोज खचते तरी माय हसते अशी राख झाल्यावरी विस्तवावर जशी रोज खचते तरी माय हसते अशी राख झाल्यावरी विस्तवावर जशी साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती जिंदगीचा उन्हाळा सुगीचा करून माय जगते दुःखाला हाताशी धरून
जरी जन्मभर ती रीती राहिली, माय माझी गरिबीत जिती राहिली. धन्यवाद. फकीर पाहून दार घराचे उघडत नाही, घरी तयाच्या दौलत आहे दानत नाही. मी आईला सगळी दुखणे सांगत बसतो, मी आईला सगळी दुखणे सांगत बसतो. आई मजला कधीच काही सांगत नाही, आई मजला कधीच काही सांगत नाही. आई किती दुःख सोसत असली तरी ती आपल्याला कधी सांगत नाही, कारण तिला वाटतं की मी जे दुःख सोसले ते दुःख जर माझ्या लेकराला कळाले तर त्याला दुःख होईल. म्हणजे एवढी हळवी आई असते. आणि या आईचा बरं झालं इथे जागर झाला. मलाही आता आठवण येते, लगेच कॉल करेल मी इथून गेल्यानंतर. खरंच डोळे पाणावतात ही कविता नेहमी ऐकल्यानंतर, म्हणून मी तुला विनंती केली ही कविता ऐकवायला. त्यानंतर मी आपले कमांडर यांना थोडा माहोल हलका करण्यासाठी आणि आणखी काही ओठांचे शेर ऐकवण्यासाठी विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर प्रमोद कविता म्हणताना एवढा तापतो की मावला सगळा तेच ना, म्हणजे डायरेक्ट सगळ्यांचे डोळे पाणावतात आणि काय करावं कळत नाही माणसाला. त्यातल्या त्यात प्रमोद म्हणे की आई आलेली आहे आणि आईवर तू ऐकवलं, तर मलाही घरी जाऊन प्रश्न होऊ शकतात की त्यांनी आईवर ऐकवलं, तुम्ही माझ्यावर ऐकवलं नाही. मलाही आता माझी बायको आलेली आहे. अरे तरी प्रत्येक विवाहित पुरुषाचं दुःख मी एका मतल्यात मांडलेलं आहे 2 ओळीवर. प्रत्येक विवाहित पुरुष मतला आहे का, संताप बायकोचा झेलू तरी कसा मी, संताप बायकोचा झेलू तरी कसा मी, बाहेर वाघ असतो होतो घरी ससा. ससा घरी जावा एवढीच आमची आशा आहे. बरं, यांनी अगोदर दोघांनी सांगितलं की यांचं लग्न झालेलं आहे आणि हे अविवाहित आहे. पण मी तेव्हापासून ऐकतोय हे प्रेमाच्या पॉझिटिव्ह बाजूने बोलत आहे. प्रेम विरह, सिंगल. तर या दोघांसाठी माझा एक मतला आहे, तो मी तुम्हाला ऐकवतो. एवढे सिंगल नाही करू दे की जो तो म्हणतो, जो तो म्हणतो चित्त मनाचे लागत नाही ती गेल्यावर. जो तो म्हणतो चित्त मनाचे लागत नाही ती गेल्यावर, दुसरी येते कुणी एकटा राहत नाही. आणि प्रेमात जेव्हा आपण असतो, गर्लफ्रेंडच्या अपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा असतात, कुणाच्या शॉपिंगच्या, कुणाच्या ह्या. आता ही एक वेगळी अपेक्षा आहे जी आपल्या, तुम्ही कल्पना करा मी काय अपेक्षा दिलेली आहे. ओठ ओठांवर तिचे अन ती म्हणाली श्वास घेऊ. मला कळत नाही बरं ही कविता, मी 18+ नाही आहे. ओठांवर तिचे अन ती म्हणाली श्वास घेऊ, एकमेकांचा असाही वेगळा अभ्यास घेऊ. आणि पुढचा शेर परत बायकोसाठी, पण तो फक्त माझ्याच बायकोसाठी नाही, मी कारण की शेर एवढा घातक आहे की त्याच्यात माझं नुकसानही होऊ शकतो. म्हणून मी पहिले सांगून की ओठांवर तिचे ती म्हणाली श्वास घेऊ, एकमेकांचा असाही वेगळा अभ्यास घेऊ, 7ही जन्मे तुला तर मीच नवरा पाहिजे ना. 7ही जन्मे तुला तर मीच नवरा पाहिजे ना, पण मला तर ह्याच जन्मी वाटते संन्यास घेऊ. भीती वाटते. म्हणाली आज ओठांना, म्हणाली आज ओठांना तुझ्या ओठात राहू दे. म्हणाली आज ओठांना तुझ्या ओठात राहू दे, नको सांगू कुणालाही तुझ्या माझ्यात राहू दे. नको सांगू कुणालाही तुझ्या माझ्यात राहू दे. आणि तुझा तू हात हाती दे, तुला वाटेल त्याला दे. तुझा तू हात हाती दे, तुला वाटेल त्याला दे, परंतु अंगठी माझी तुझ्या बोटात राहू दे. अंगठी माझी तुझ्या बोटात राहू दे.
आता तुम्ही जसा विरह मांडला तसा आम्ही कधी कधी मांडत असतो. पाहुणे आले तिला पाहून गेले, पाहुणे आले तिला पाहून गेले, 2 अश्रू 4 डोळ्यातून गेले. क्या बात आहे. 2 अश्रू 4 डोळ्यांतून गेले. वा, सुंदर. पाहुणे आले तिला पाहून गेले, 2 अश्रू 4 डोळ्यातून गेले. एकदा भेटायचे होते तिला, शेवटी भेटायचे राहून गेले. शेवटी भेटायचे राहून गेले. आणि का अशा किंचाळल्या इच्छा अचानक, काय शेर. वा वा वा. का अशा किंचाळल्या इच्छा अचानक, कोण माझ्या एवढ्या जवळून गेले, कोण माझ्या एवढ्या जवळून गेले. आणि गझल ऐकतो. म्हणजे तुम्हाला हा गैरसमज नसावा की विनय पाटील फक्त प्रेमावरच लिहितो. सगळ्या विषयांवर माझं लिखाण आहे आणि प्रेमापेक्षा जास्त शेती माती राजकारण विषयावर आहे. तर एक गझल आपल्या समोर ठेवतो की प्रश्न हा मेंदूस केला काळ जाणे, प्रश्न ह्या मेंदूस केला काळ जाणे, काय घेऊ सांग दप्तर की बियाणे. प्रश्न ह्या मेंदूस केला काळ जाणे, काय घेऊ सांग दप्तर की बियाणे. मी मरू देणार नाही मालकाला, मी मरू देणार नाही मालकाला, ही प्रतिज्ञा घेतली बघ वावराने, ही प्रतिज्ञा घेतली बघ वावराने. आणि ती मदत भेटेल ह्या आशेत मेली, ती मदत भेटेल ह्या आशेत मेली. काढला व्हिडिओच केवळ माणसाने, काढला व्हिडिओच केवळ माणसाने. आणि हा शेर बघा की ने मला पण सोड पिल्लांना म्हणाली, ने मला पण सोड पिल्लांना म्हणाली. काय मग केले असावे पारध्याने, काय मग केले असावे पारध्याने. आणि सगळ्या गझलकारांसाठी हा शेर आहे की काय मग केले असावे पारध्याने. प्रेम विरहावर गझल नक्की लिहा पण, प्रेम विरहावर गझल नक्की लिहा पण, सर्व विषयांवर लिहावे शायराने, सर्व विषयांवर लिहावे शायराने. आणि यामुळे मी कमांडर म्हणतो स्वतःला, यामुळे मी कमांडर म्हणतो स्वतःला. काळजाच्या आत माझ्या तोफखाने, काळजाच्या आत माझ्या तोफखाने. धन्यवाद. एक मित्र आहे अपूर्व राजपूत, फार सुंदर लिहितो बघा की देत नाही मी कोणा आधार हल्ली. म्हणजे हा मी माझा शेर म्हणतो त्याचा असला तरी, कारण माझ्या फार काळजाच्या जवळ आहे की देत नाही मी कोणा आधार हल्ली, बंद आहे काळजाचे दार हल्ली. देत नाही मी कोणा आधार हल्ली, बंद आहे काळजाचे दार हल्ली. कोण निवडावी हा निरागस प्रश्न आहे, कोण निवडावी हा निरागस प्रश्न आहे. एवढे आलेत मज होकार हल्ली, एवढे आलेत मज होकार हल्ली. त्यानंतर अमोल चिने. धन्यवाद. फार खरं तर प्रमोदची माय कविता ऐकली आणि मला माझ्या आईविषयीच्या काही ओळी आठवल्या की भाकरी करायला माय माझी जेव्हा चुली जवळ बसते, जीवन जगण्याची खरी कला ती तेव्हा मला शिकवते. की भाकरी करायला माय माझी जेव्हा चुली जवळ बसते, जीवन जगण्याची खरी कला ती तेव्हा मला शिकवते. गोल त्या भाकरीकडे बघून माय हसून मला म्हणाली, की गोल त्या भाकरीकडे बघून माय हसून मला म्हणाली की दुनियेचा आकार सुद्धा असाच गोल असतो. गोल त्या भाकरीकडे बघून माय हसून मला म्हणाली की दुनियेचा आकार सुद्धा असाच गोल असतो. पण लक्षात ठेव बाळा, आयुष्यात कष्टाशिवाय दुसरा पर्याय नसतो. आयुष्यात कष्टाशिवाय दुसरा पर्याय नसतो. भाकरीवरती हातानं रेघा उडून, भाकरीवरती हातानं रेघा उडून मायेनं आयुष्याचं गणित मला सोडवायला शिकवलं. की भाकरीवरती हातानं रेघा उडून मायेनं आयुष्याचं गणित मला सोडवायला शिकवलं. आणि त्याच पोटात गेलेल्या भाकरीनं खऱ्या अर्थानं जीवन जगायला शिकवलं. आणि त्याच पोटात गेलेल्या भाकरीनं खऱ्या अर्थानं जीवन जगायला शिकवलं. एके दिवशी मायेनं आसू भरल्या डोळ्यानं मोठ्या काळजीनं मला सांगितलं. एके दिवशी आसू भरल्या डोळ्यानं मायेनं मोठ्या काळजीनं मला सांगितलं, बाळा
जीवनात येतील वादळ वारे, कधी दुःख तर कधी सुखाचे फवारे. की मला जीवनात येतील वादळ वारे, कधी दुःख तर कधी सुखाचे फवारे, पण कधी आढेवेळी घेऊ नकोस, कधीही आढेवेळी घेऊ नकोस. लक्षात ठेव, झाला किती बी मोठा अनुभव, किती बी मोठा झाला, किती बी मोठा अनुभव, किती बी मोठा, पण या भाकरीची चव मात्र कधी विसरू नकोस. या भाकरीची चव मात्र कधी विसरू नकोस. कारण भाकरी करायला माय माझी जेव्हा चुली जवळ बसते, जीवन जगण्याची खरी कला ती तेव्हा मला शिकवते. जीवन जगण्याची खरी कला ती तेव्हा मला शिकवते. पण जीवन जगत असताना, ही कला शिकत असताना अनेक सुख दुःख येतात आयुष्यामध्ये. मी माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की आयुष्यात संकटांची न्यारी असते गंमत, आणि सांगतो तुला मित्रा फक्त ठेव थोडी हिंमत. की आयुष्यात संकटांची न्यारी असते गंमत, आणि सांगतो तुला मित्रा फक्त ठेव थोडी हिंमत. की बऱ्याच वेळा मनासारखं आपल्या घडत नाही, की बऱ्याच वेळा मनासारखं आपल्या घडत नाही, तरी सुद्धा त्यालाही काही बिघडत नाही. की बऱ्याच वेळा मनासारखं आपल्या घडत नाही, तरी सुद्धा त्यालाही काही बिघडत नाही. हसू रडू हार जीत निसर्गाचं दान, हसू रडू हार जीत निसर्गाचं दान, आणि संयमानं संकटांचं उघडून टाकरान. काळजात माणुसकीचा अंश जपून ठेव, की काळजात माणुसकीचा अंश जपून ठेव, आणि बघ तू स्वतःसाठी बनून जाशील देव, आणि बघ तू स्वतःसाठी बनून जाशील देव. असं हे देवत्व जर आपल्याला अंगीकारायचं असेल तर हा रंगमंच जसा आम्ही कवितांनी फुलवलाय, सजवलाय, तसं आपलं आयुष्य हा रंगमंचासारखा आहे. तो आपल्याला सजावता आला पाहिजे. म्हणून मी लिहिलं की आयुष्य हा रंगमंच हसत हसत सजवावा. की आयुष्य हा रंगमंच हसत हसत सजवावा, आणि दुःख गिळून संघर्षानं मंत्र यशाचा रुजवावा. दुःखाचा घोट पिऊन तहान सुखाची लागावी, की दुःखाचा घोट पिऊन तहान सुखाची लागावी, आणि नकळत आपल्या मनात आत्मीयता मत जागावी. हसणे रडणे कधी कधी विनाकारण नाटक आहे, की हसणे रडणे कधी कधी विनाकारण नाटक आहे. दुःख गिळून मनात ठेवणं जीवाला ते स्फोटक आहे. आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे, की आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे. मनातल्या नकारात्मकतेला जागेवरती जाळले पाहिजे, आणि क्षेत्र कोणतंही असो माणुसकीचा नायक होऊन भूमिका अशी आकारावी. माणुसकीचा नायक होऊन भूमिका अशी आकारावी. आपल्या पावलावर पाऊल ठेवून दुनियेनं ती साकारावी. आपल्या पावलावर पाऊल ठेवून दुनियेनं ती साकारावी. आपल्या पावलावर पाऊल ठेवून दुनियेनं ती साकारावी. धन्यवाद. वा, फार सुंदर दादा. सगळ्यांनी माझं नाव घेण्याआधी मीच सुरू होतो. म्हणजे ती फॉर्मॅलिटी कशाला ना, आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे म्हणून. बघा की कधी चालणे कधी रांगणे, कधी अडखडत पुढे धावणे, कधी चालणे कधी रांगणे, कधी अडखडत पुढे धावणे, कधी उडावे उंच नभाशी व्हावे हे आकाश ठेंगणे. कधी चालणे कधी धावणे, कधी अडखडत पुढे रांगणे, कधी उडावे उंच नभाशी व्हावे हे आकाश ठेंगणे. कधी सुखाचा मार्ग अनोखा, पायात कधी रुतेल काटा, कधी सुखाचा मार्ग अनोखा, पायात कधी रुतेल काटा. धीराने मग टाक पाऊले, उसळत येतील प्रमोद लाटा. जीवन चाले असेच अवघे, जीवन चाले असेच अवघे, कधी जोमात तर कधी संथ. जीवन चाले असेच अवघे, कधी जोमात तर कधी संथ. सदा संगती चालत जावे, थांबे त्याचा होईल अंत. सदा संगती चालत जावे, थांबे त्याचा होईल अंत. काही दिवसांपूर्वी एक कविता लिहिली होती. कवितेचं शीर्षक आहे सूर्योदय. ती एक ऐकवतो आणि यानंतर कार्यक्रम पुढे चालवतो. बघा की आयुष्याचा गाडा आपला सुरळीत चालत असतो, आयुष्याचा गाडा आपला सुरळीत चालत असतो. पुढे जाऊन अचानक तो काळोखात फसतो. आयुष्याचा गाडा आपला सुरळीत चालत असतो, पुढे जाऊन अचानक तो काळोखात फसतो. लहानशा जीवाला आपल्या काही सुद्धा कळत नाही, लहानशा जीवाला आपल्या काही सुद्धा कळत नाही, आणि सवय नसलेले अपयश त्यालाही गिळत नाही. लहानशा जीवाला आपल्या काही सुद्धा कळत नाही, सवय नसलेले अपयश त्यालाही गिळत नाही. मग उजेडाच्या शोधासाठी धडपड चालू होते, मग उजेडाच्या शोधासाठी धडपड चालू होते. जिंकलो जिंकलो म्हणताच अपयश हाती येते. मग उजेडाच्या शोधासाठी धडपड चालू होते, जिंकलो जिंकलो म्हणताच अपयश हाती येते. नशिबाचा अशा वेळी तर उद्धार केला जातो, नशिबाचा अशा वेळी तर उद्धार केला जातो. चिंता नेहमी आपल्यामध्ये, आपण चितेत राहतो. चिंता नेहमी आपल्यामध्ये, आपण चितेत राहतो, आणि रोज रोज हरून आपला जीव पुरता थकतो.
रोज रोज हरून आपला जीव पुरता थकतो, जेव्हा पुढे केवळ केवळ अंधार दिसू लागतो. रोज रोज हरून आपला जीव पुरता थकतो, जेव्हा पुढे केवळ केवळ अंधार दिसू लागतो. आणि तेव्हाच तिथे कोणीतरी हळूच कानात म्हणतो, तेव्हाच तिथे कोणीतरी हळूच कानात म्हणतो, अंधाराच्या गर्भामध्येच आशेचा किरण बसतो. याच एका आशेवरती तसा ताडकन उठतो, याच एका आशेवरती तसा ताडकन उठतो. स्वतःच्याच पाठीवरती हात ठेवून म्हणतो, नको नको हार मानू, नको नको हार मानू, साहसी तुझे हृदय आहे. नको नको हार मानू, साहसी तुझे हृदय आहे. उठ थोडा पुढे चाल, यापुढे सूर्योदय आहे. उठ थोडा पुढे चाल, यापुढे सूर्योदय आहे. यानंतर ही मैफिल पुढे चालवण्याची मी विनंती करतो प्रमोद दादाला, आणि आणखी एका सुंदर कवितेने आजची संध्याकाळ सुवर्णमय करावी. कोणत्याही गावात गेला नेता तरी सन्मान, घोषणा आणि हार त्याच्या गळ्यात असतो. कारण सामान्य माणसातून पुढे गेलेला कार्यकर्ता त्याच्या जाळ्यात असतो. कुठे गेला नेता तरी सन्मान, घोषणा आणि हार त्याच्या गळ्यात असतो, कारण सामान्य माणसातून पुढे गेलेला कार्यकर्ता त्याच्या जाळ्यात असतो. हल्ली तुम्ही म्हटले की याच्याबद्दल काही ऐकवायचं नाही वगैरे वगैरे, ठीक आहे. सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग, काम सोडून गरजेचं काही अंत्यविधीकडे वळतात ग. सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग, सरणावर गेल्यानंतर अनेक अश्रू ढाळतात ग, काम सोडून गरजेचं काही अंत्यविधीकडे वळतात ग. काही सावरत असतात कुणाला तर काही विधी पूर्तीला पळतात ग. आणि ऐक जिंदगी जळताना मग असे कातडे गळतात ग. राग झाल्यावर सांग कुणाला आपली माणसं कळतात. हल्ली आपल्या माणसाचं काही राहिलंच नाही. आता आम्ही मित्र वगैरे, मला वाटतं सगळ्या नात्यांमध्ये आता फक्त एक उरलंय नातं, मैत्री. म्हणून या सगळ्या मित्रांसाठी माझ्याकडून काही ओळी, की काही असतात सुपारी सारखे जे तुटता तुटत नाही, आणि काही चाकण्यासारखे असतात ज्यांच्यामुळं दारू सुटत नाही. काही असतात सुपारी सारखे जे तुटता तुटत नाही, आणि काही चाकण्यासारखे असतात ज्यांच्यामुळं दारू सुटत नाही. मैत्री अशी कळपासारखी आनंदानं वळायची, आणि ज्याला मित्रच नाही गाड्या त्याला काय मैत्री कळायची. ज्याला मित्रच नाही गाड्या त्याला काय मैत्री कळायची. आणि जसं म्हटलं की आता आपलं प्रेमावर विषय झाला, तर कविता ही समाजाला उत्तर देणारी असते, सामाजिक भावना जिवंत करणारी असते. आपण म्हणतो की लिखाण, शाहीर हे सगळे काय करत गेले, हे प्रसिद्धीसाठी नव्हतं कुणाचंच कधी काही. सागरदांची मला खूप जुनी कविता आठवते तुमच्या एका गोळीवर, खूप 2016-17 मध्ये खूप व्हायरल होती, आणि आपल्यामध्ये ते आलेले ऐकण्यासाठी. खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तर गोव्यामध्ये सुद्धा काळ्या शर्टवर पांढऱ्या अक्षरात मुलांनी लिहिलं होतं, तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. तर असे लोक आहेत. आणि आई आलेल्या मी जसं म्हटलं की सामाजिक भावना जिवंत झाल्या पाहिजे. आता प्रेमावर झालं तर या प्रेमाचे दुष्परिणाम आता कसे दिसू लागलेत मुलींकडून, हल्ली मुलांकडून होतातच. पण माझ्या लिखाणात आलेली गोष्ट की सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी जागत असते, अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईल मध्ये बघत असते. सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी जागत असते, अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईल मध्ये बघत असते. अगं जेवलीस का, झोपलीस का, याच्या पलीकडं काय असतं, काळजी घेऊन दगा देणं हे पुरी प्रेम नसतं. जेवलीस का, झोपलीस का, याच्या पलीकडं काय असतं, काळजी घेऊन दगा देणं हे पुरी प्रेम नसतं. मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे, मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी हॉटेलचे पैसे भरत आहे, आणि आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरी सोबत पुरीसाठी रांगत असतो, आणि पट्टी बांधून डोळ्यावरती पुरी प्रेम कसं केलं, घर सोडून जाण्याचं खूळ डोक्यात कसं गेलं. आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही, आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे
बापाकडं बघत नाही, तू घरातून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही. अगं लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा, अगं लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा. तू झोपी गेल्यावर फक्त एकटा तुझ्याशी बोलायचा. पण आता पळून गेली पुरी तू हे काय करून गेली, पण आता पळून गेली पुरी तू हे काय करून गेली. अगं घर सोडून गेली का बाप मारून गेली. आणि शीर्षक निखिल कार्यकर्ता. नेत्यांना ऐकायचं नव्हतं तर कार्यकर्त्यांना ऐकवतो. कारण नेत्यांचे शाब्दिक भांडण हवेत होत असतं आणि आमचं हे भोळं भाबडं कार्यकर्ता रस्त्यावर मार खात असतं. नेत्यांचं शाब्दिक भांडण हवेत होत असतं आणि आमचं हे भोळं भाबडं कार्यकर्ता रस्त्यावर मार खात असतं. कार्यकर्त्या आता मांड्या पोटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का. कार्यकर्त्या आता मांड्या पोटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का. आणि पोलीस राजा म्हणतोय तुला अजून दांडे घालूच का. कार्यकर्त्या आता मांड्या पोटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का. आणि पोलीस राजा म्हणतोय तुला अजून दांडे घालूच का. अरे तो नेता मखमली गादीमध्ये निवांत घुसून असतो आणि तू एक मतासाठी सख्या भावावर रुसून असतो. अरे तो नेता मखमली गादीमध्ये निवांत घुसून असतो आणि तू एक मतासाठी सख्या भावावर रुसून असतो. अरे कार्यकर्त्या इथे शेतकरी टोमॅटो सारे रस्त्यावर पडून देतो आणि भाव भेटत नाही म्हणून कांदे चाळीतच सोडून देतो. अरे रडू येतं त्याला पण पोरा बाळाकडे पाहून डोळे मिटून घेतो आणि खिशात पैसा नसला तरी श्रीमंतीचं वागणं शिकून घेतो. कार्यकर्त्या काय भेटतं रे, कार्यकर्त्या काय भेटतं रे. एवढ्या गर्दीत तू कसा जगत असतो आणि दर 5 वर्षाला त्या नेत्यासाठी भीक मागत असतो. कार्यकर्त्या काय भेटतं रे, एवढ्या गर्दीत तू कसा जगत असतो आणि दर 5 वर्षाला त्या नेत्यासाठी भीक मागत असतो. अरे निवडणूक आली की तेव्हाच तो नेता तुझ्या घरी येतो आणि तुला कसं सांगू तुझा वापर तो एकदम बरोबर करून घेतो. पण कार्यकर्त्या सुधार आता, पण कार्यकर्त्या सुधार आता. पोरं बाळ आणि बायकोकडे लक्ष दे. कार्यकर्त्या सुधार आता, पोरं बाळ आणि कोकण लक्ष दे आणि माझं नसन ऐकायचं तर घरात प्रत्येकाला वेगवेगळा पक्ष दे. कार्यकर्त्या सुधार आता, कार्यकर्त्या सुधार आता, पोरं बाळात बायकोकडे लक्ष दे आणि माझं नसन ऐकायचं तर घरात प्रत्येकाला वेगवेगळा पक्ष दे. मग बघ निवडून कुणी आलं तरी विजय तुझ्याच घरात असेल आणि दर 5 वर्षाला गुलाल राजा तुझ्याच दारात असेल. मग बघ निवडून कुणी आलं तरी विजय तुझ्याच घरात असेल आणि दर 5 वर्षाला गुलाल राजा नेहमी तुझ्याच दारात असेल. पण गरिबीचं खाऊन कधीच कुणी मोठं होत नसतं. पण गरिबीचं खाऊन कधीच कुणी मोठं होत नसतं आणि तळतळाट लागलेल्या माणसाला कधीच चांगलं मरण येत नसतं. अरे त्या नेत्यासाठी कार्यकर्त्या तू या खुर्चीपेक्षा हलका आहे. नेत्यासाठी कार्यकर्त्या तू त्या खुर्चीपेक्षा हलका आहे. तो रात्रीत पक्ष बदलेल मग सांग मला तुला कोणत्या गोष्टीचा पुळका आहे. म्हणून म्हणतो आता सगळं सोड पण विचार तुझे मांडत जा. नेत्यांसाठी नाही कधी फक्त स्वतःसाठी भांडत जा. नेत्यांसाठी नाही कधी फक्त स्वतःसाठी भांडत जा. धन्यवाद. निवडणुकीच्या काळात एक महत्वाची कविता आपल्या सगळ्यांसमोर आली आहे आणि खरंच या कवितेची खरं तर गरज आहे. काही दिवसांपूर्वी लिहिलेलं की ऐकून थकलो र नेत्यांच्या कोरड्या गप्पा, ऐकून थकलो र नेत्यांच्या कोरड्या गप्पा, पावसासाठी आभाळ बी देते खोट्या थापा. ऐकून थकलो र नेत्यांच्या कोरड्या गप्पा, पावसासाठी आभाळ बी देते खोट्या थापा. योजनांची लाट उठली आमच्यापर्यंत आली नाही, योजनांची लाट उठली आमच्यापर्यंत आली नाही आणि शिवरायांच्या राज्यात शेतकऱ्यांनाच वाली नाही. शिवरायांच्या राज्यात शेतकऱ्यांनाच वाली नाही. या निवडणुकीत तरी कोणता तरी एक नेता शेतकऱ्यांना वाली म्हणून समोर यावा अशी आशा करतो आणि अमोलदादांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करावी. खरं तर प्रमुख 2 राजकारणी हे गुप्त मित्र असतात आणि 2 कार्यकर्ते हे उघड शत्रू असतात. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे. हल्ली परिस्थिती सगळी अशी झाली, एक 7-8 वर्षापूर्वी लिहिलेली कविता की शब्द सुद्धा बोथट झालेत वार जिल्ह्यात तलवारी सारखी, की शब्द सुद्धा बोथट झालेत वार जिल्ह्यात तलवारी सारखी आणि माणसं सुद्धा करपून गेली पाणी नसलेल्या पिकासारखी. माणसं सुद्धा करपून गेली पाणी नसलेल्या पिकासारखी. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये बाबा, की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये बाबा आधुनिकतेनं घेतलाय आता
पारंपरिकतेचा ताबा निश्चितपणानं चांगली गोष्ट झाली, पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणसाचं जणू खच्चीकरण झालं, हातचं काम गेलं आणि मशिनरीचं जणू पुनर्वसनच झालं. संवाद नावाची कला तर केव्हाच हवेत विरून गेली. ही संवाद नावाची कला तर केव्हाच हवेत विरून गेली. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात आता माणुसकीच मरून गेली. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात आता माणुसकीच मरून गेली. आणि कवीनं शेवटी कवीला भीती वाटते, की भीती वाटते एक दिवस असा काही येईल, की भीती वाटते हा सगळा अतिरेक बघून, की भीती वाटते एक दिवस असा काही येईल, पृथ्वीवरती माणसं होती फक्त नाव राहील, फक्त नाव राहील. कारण शब्द सुद्धा बोथट झाले, वार जिल्ह्यात तलवारीसारखी, आणि माणसं सुद्धा करपून गेली पाणी नसलेल्या पिकासारखी. हे सगळं का झालेलं आहे? एक काळ होता घर घर जात्यावर उभी फिरायची तवा, मनामध्ये माणसांच्या आला विचार हा नवा, नवा विचार घेऊन जग वेगात धावलं, गवसले यंत्रतंत्र नव स्वरूप गावलं, स्वतः इनल्या जाळ्यात लोक गेले अडकून, स्वतः इनल्या जाळ्यात लोक गेले अडकून, जशी गुराख्यानं गुर दिले राणी सडकून, घुट विषाचा पाजला ढास मातीला लागला, घुट विषाचा पाजला ढास मातीला लागला, ऱ्हास होतच चालला कुठे माणूस जागला. त्यामुळे विकासाच्या वाटा जरी बदल चांगला, माणसानं माणसाचा जीव उन्हात टांगला, माणसानं माणसाचा जीव उन्हात टांगला. ही सगळी परिस्थिती का निर्माण होते? गेले गावातले वाडे, गेली खटल्याची चाल, आता रानू माळ सारे दिसू लागली महाल. काळी बोर माती घेते रोज औषधांचा वास, होते विषाची पेरणी गोड लागेना हा घास. वारा वाहत हिंडतो नभ चितारून पाही, वारा वाहत हिंडतो नभ चितारून पाही, म्हणे पाऊस पाडाया झाडे भरपूर नाही. मुक्या जित्रबांचे हाल, पोटी मावे नाही भूक, नाही येळेला पाऊस, नाही जीवाला त्या सुख. आणि कोरोनामध्ये आपण अनुभवलं, रोगराई धुमसते जगण्याला अडथळा, खवळून निसर्गच घेतो माणसांची शाळा. म्हणून निसर्गाला जर आपली शाळा घेऊन द्यायची नसेल तर झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे. झाडांबद्दलच्या काही ओळी सादर करतो आणि थांबतो. झाडांकडून आपण शिकलं पाहिजे. झाडांना आपण जसं आपण झाडांकडे बघतो, झाडही आपल्याकडे बघत असतात, की आभाळ अशी गप्पा मारत उभी असतात झाडे. चला मित्रांनो, त्यांना आपण समजून घेऊया थोडे, की आभाळ अशी गप्पा मारत उभी असतात झाडे. चला मित्रांनो, त्यांना आपण समजून घेऊया थोडे. वादळात खंबीरपणे उभी असतात धीट, की वादळात खंबीरपणे उभी असतात धीट, अंगातच असते त्यांच्या शिस्त एकदम नीट. पाखरांना आधार देऊन सतत असतात डोलत, की पाखरांना आधार देऊन सतत असतात डोलत. धावणाऱ्या वाटेसोबत अधून मधून बोलत, वाहणाऱ्या वाऱ्यालाही हळूच घालतात साथ, की वाहणाऱ्या वाऱ्यालाही हळूच घालतात साथ. आणि कोसळणाऱ्या विजेसोबत असतो थोडा वाद, कोसळणाऱ्या विजेसोबत असतो थोडा वाद. आणि ग्रामीण भागातल्या पोरांकडे असेल किंवा शहरातली पोरं असतील, प्रत्येकामध्ये एक न्यूनगंड असतो, की मी असा आहे, मी तसा आहे. न्यूनगंड काढून टाका आणि झाडांकडून शिका, की वेडी वाकडी असली तरी झेप सरळ मोठी, की वेडी वाकडी असली तरी झेप सरळ मोठी. आभाळाला कवेत घेण्या तत्पर त्यांच्या मुठी. आपण सुद्धा झाडांसारखं रोज फुलत जाऊ, झाडांच्याच फुलांसारखं थोडं फुलत जाऊ, झाडांच्याच फुलांसारखं थोडं फुलत जाऊ. असं फुलता आलं पाहिजे, फुलता आलं पाहिजे. आयुष्यात खूप काय सुंदर कविता आहे. ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे, ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे, जगण्यासाठी तुमची माझी धडपड सुंदर आहे. ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे, जगण्यासाठी तुमची माझी धडपड सुंदर आहे. आणि शेती मातीच्या शय्येवर विसावलेली शहरे, शेती मातीच्या शय्येवर विसावलेली शहरे. कोण म्हणतं या शहरांची झगमग सुंदर आहे, कोण म्हणतं या शहरांची झगमग सुंदर आहे. ही शेती माती, ही झाडं आपण जगवली पाहिजेत तर आपण जगू शकतो. याच आशयासोबत आणखी एक आपल्याला जगवणारा आणि वाढवणारा माणूस म्हणजे सैनिक. या सैनिकांवर लिहिलेली एक कविता सादर करण्याची मी विनंती करतो विनय दादांना. कवितेआधी काही मतले शेर घेतो, की हे नेता लोक आपल्याला कसा चुना लावतात. आता आळशी माणसं शॉर्टकटला जन्म देतात असं माझं म्हणणं आहे.
तर आम्ही गझलकार आळशी असतो, 2 ओळीत आम्हाला काय म्हणायचं ते म्हणून आम्ही मोकळं होतो एवढी लांबलचक कविता लिहिण्यापेक्षा. की या नेत्यांनी कुणाकुणाला चुना लावला, या नेत्यांनी कुणाकुणाला चुना लावला, याला त्याला प्रत्येकाला चुना लावला. की या नेत्यांनी कुणाकुणाला चुना लावला, याला त्याला प्रत्येकाला चुना लावला. आणि बरेच झाले भाव वाढले सोन्याचे, पण बरेच झाले भाव वाढले सोन्याचे, पण गहू बाजरी आणि कांद्याला चुना लावला. गहू बाजरी आणि कांद्याला चुना लावला. आणि आजीवन मी ज्या ओठांची वाट बघितली, आजीवन मी ज्या ओठांची वाट बघितली, त्या ओठांनी या ओठाला चुना लावला. सुंदर सुंदर. म्हणजे असं होतच नाही त्यांच्या कवितेत ओठ आजी ओठ सगळ्यात महत्वाचे आहेत. तुम्हाला म्हणजे वाटलं नाही म्हणजे ही कविता संपली असं समजून नाही घ्यायचं, असं वाटलं थांबले ते नाही मग तो ओठाचा शेर राहिला. एक मधला शेर घेतो अजून. जरी पत्रकार आमच्या 2-3 बसलेले आहेत, भरपूर बसलेले जास्त बसू द्या. या देशाला गिळण्यासाठी तत्पर आहे भाऊ, या देशाला गिळण्यासाठी तत्पर आहे भाऊ. दिल्लीमध्ये बसलेला जो अजगर आहे भाऊ, दिल्लीमध्ये बसलेला जो अजगर आहे भाऊ. आणि हा शेर बघा की दिल्लीमध्ये बसलेला जो अजगर आहे भाऊ, ही दोरी नसते पंखा नसतो स्वप्नांमध्ये माझ्या, दोरी नसते पंखा नसतो स्वप्नांमध्ये माझ्या. जोवर माझ्या हातामध्ये नांगर आहे भाऊ, जोवर माझ्या हातामध्ये नांगर आहे भाऊ. आणि हळूहळू मी मधुमेहाचा रोगी झालो, कारण हळूहळू मी मधुमेहाचा रोगी झालो, कारण तिच्या गुलाबी ओठांमध्ये साखर आहे. तिच्या गुलाबी ओठांमध्ये साखर आहे भाऊ. एक मात्र हे वाचून पहा. मला पण मोठा आठवतो. तो असा नाही दिसत. पार्थसाठी एक सजेशन आहे तुझ्यासाठी या मतल्यामधनं, की तो असा नाही दिसत शोधून दिसतो. तो असा नाही दिसत शोधून दिसतो, तीळ ओठांवर तिच्या शोभून दिसतो. तो असा नाही दिसत शोधून दिसतो, तीळ ओठांवर तिच्या शोभून दिसतो. आणि मी फुलांना पाहण्याचे टाळतो, पण मी फुलांना पाहण्याचे टाळतो, पण मोगरा स्वप्नामध्ये हटकून दिसतो. मोगरा स्वप्नामध्ये हटकून दिसतो. आणि या दोघांसाठी पुढचा शेर आहे की मोगरा स्वप्नामध्ये हटकून दिसतो, आणि मी कसा दिसतो मला ठाऊक आहे. मी कसा दिसतो मला ठाऊक आहे, तू स्वतःला नीट बघ कार्टून दिसतो. डोळ्यात आसवांची बरसात होत आहे, डोळ्यात आसवांची बरसात होत आहे. प्रेमात संशयाची सुरुवात होत आहे, प्रेमात संशयाची सुरुवात होत आहे. आणि ओठास ओठ लावून, ओठास ओठ लावून ती ताप मोजते बघ. ओठास ओठ लावून ती ताप मोजते बघ. माझी तपासणी ही दिनरात होत आहे, माझी तपासणी ही. पेटवलं की मग ते पेटवून जातात, आता ते थांबलं नाही जाणार. की माझी तपासणी ही दिनरात होत आहे. आणि दातात ओठ चावत भेटू उद्या म्हणाली, दातात ओठ चावत भेटू उद्या म्हणाली. धडधड उगाच माझ्या हृदयात होत आहे. आणि उद्या भेटल्यावर बघा, धडधड उगाच माझ्या हृदयात होत आहे. आणि तू एक ओठ माझा ओठात घेतला, पण तू एक ओठ माझा
ओठात घेतला पण भांडण अजून दोन्ही ओठात हे काय काय तुमच्याकडे तसं याच्यावर लिहिणं खूप अवघड नाही तर लिहून दाखवा. भांडण अजून दोन्ही ओठात होत आहे. घेऊन हे ओठांवरचे शेर झाले की भांडण अजून दोन्ही ओठात होत आहे. घेऊन सुगंध त्याने चुरगाळले कळीला. घेऊन सुगंध त्याने चुरगाळले कळीला. कत्तल अशीच हल्ली प्रेमात होत आहे. कत्तल अशीच हल्ली प्रेमात होत आहे. सैनिक कविता घेतो. तिचा लेख सीमेवर आहे लढाई लढत. तिचा लेख सीमेवर आहे लढाई लढत. हात जोडून देवाला माय बसली रडत. माय बसली रडत. गेली म्हणे आरपार त्याच्या छातीतून गोळी. गेली म्हणे आरपार त्याच्या छातीतून गोळी. झाली काळजाची होळी माय हंबरडा फोडी. माय हंबरडा फोडी. गोळी लागली तरीही केली देशाची राखण. गोळी लागली तरीही केली देशाची राखण. श्वास थांबला शेवट झाली छातीची चाळण. श्वास थांबला शेवट झाली छातीची चाळण. आले घरी पत्रकार गेले चौकशी करून. आले घरी पत्रकार गेले चौकशी करून. इवल्याशा कोपऱ्यात दिली बातमी लिहून. दिली बातमी लिहून. आणि शेवट रक्त सांडल सांडल नाही सांडला इमान. रक्त सांडल सांडल नाही सांडला इमान. आला ओढून तिरंगा झाला शहीद जवान. झाला शहीद जवान. जय हिंद. ते सगळ्या उपमा घेऊन इथे बसलेला पार्थ मी त्याला विनंती करतोय कविता सादर करावी. आणि यानंतर शेवटचा राऊंड म्हणजे आमची एक एक कविता होईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. काही शेर आहेत, काही कविता आहेत ज्यांनी आज तुमच्या समोर उभं केलंय, म्हणजे ज्यांच्यामुळे पार्थ भेंडेकरची आज ओळख आहे. ते शेर ऐकवतो बघा की एवढे काय मनात माझ्या साचत आहे. एवढे काय मनात माझ्या साचत आहे. निष्कारण का अस्वस्थ मला वाटत आहे. वा वा. एवढे काय मनात माझ्या साचत आहे. निष्कारण का अस्वस्थ मला वाटत आहे. दुनिया सारी पुस्तक वाचत बसली होती. दुनिया सारी पुस्तक वाचत बसली होती आणि मी वेडा सारी दुनिया वाचत आहे. दुनिया सारी पुस्तक वाचत बसली होती आणि मी वेडा सारी दुनिया वाचत आहे. आणि समोर त्याच्या बाग सुगंधी असून सुद्धा, समोर त्याच्या बाग सुगंधी असून सुद्धा भुंगा केवळ चाफ्यासाठी धावत आहे. भुंगा केवळ चाफ्यासाठी धावत आहे. आणि हा शेर बघा मग त्याचा की जग अख्खे मला भाळले तरी ध्यानात ठेव. जग अख्खे मला भाळले तरी ध्यानात ठेव. पार्थ केवळ तुझ्याच वरती भाळत आहे. पार्थ केवळ तुझ्याच वरती भाळत आहे. म्हणजे बघा की वस्तू इन्शुरन्सवर चालतात पण नात्यांना अश्युरन्स लागतो. त्यामुळे हा अश्युरन्स द्यावा लागतो नेहमी आपल्या कवितेतून. बघा की एखाद्याच्या आठवणमध्ये स्वतः छळतो आपण. एखाद्याच्या आठवणमध्ये स्वतः छळतो आपण. गोष्ट हातची सुटल्यावरती उगाच रडतो आपण. एखाद्याच्या आठवणमध्ये स्वतः छळतो आपण. गोष्ट हातची सुटल्यावरती उगाच रडतो आपण. आणि ज्याला तुमच्या असण्याचीही जाणीव उरली नाही, ज्याला तुमच्या असण्याचीही जाणीव उरली नाही, रोज तरीही त्या व्यक्तीच्या मागे पळतो आपण. रोज तरीही त्या व्यक्तीच्या मागे पळतो आपण. आणि मजेत आहे असे नेहमी सारे बोलून जातो. मजेत आहे असे नेहमी सारे बोलून जातो. खरे पाहता क्षणाक्षणाला आतून जळतो आपण. खरे पाहता क्षणाक्षणाला आतून जळतो आपण.
वा त्यानंतर एक कविता घेतो, माझी आजच्या कार्यक्रमातली शेवटची कविता, ज्या कवितेने माझं कॉलेजचं जीवन खूप जास्त सुखकर केलंय. ते का ते मी तुम्हाला सांगणार नाही, पण कवितेचं शीर्षक आहे मागणी. की काय करावे उगाच ते चंद्र तारे आणून, काय करावे उगाच ते चंद्र तारे आणून, मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून. काय करावे उगाच ते चंद्र तारे आणून, मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून. थोडा मी बदलेल थोडी तूही चेंज हो, थोडा मी बदलेल थोडी तूही चेंज हो. मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो, मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो. आणि प्रेमात स्वप्न पडतात ना, म्हणून बघा की स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी, स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी, तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी. स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी, तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी. आणि समज तुला ही माझी युक्ती मोहिना भावली, समज तुला ही माझी युक्ती मोहिना भावली. तू बन खुशाल देह मी बनतो त्याची सावली, तू बन खुशाल देह मी बनतो त्याची सावली. आणि तू माझी होशील का ते मोठे गुपित आहे, तू माझी होशील का ते मोठे गुपित आहे. मी तुझाच आहे कायम हे विधी लिखित आहे, तुझाच आहे कायम हे विधी लिखित आहे. आणि नाहीत मोठ्या अपेक्षा नाही मोठी मागणी, नाहीत मोठ्या अपेक्षा नाही मोठी मागणी. मी तयार होण्या मासा जर तू होशील पाणी, मी तयार होण्या मासा जर तू होशील पाणी. आता ही झाली त्याची मागणी तिला, पण ती काय म्हणते जास्त महत्वाचं आहे, कारण मुली या चौकस असतात, त्यांना समाज चालीरीती आई वडील यांचं थोडं जास्त देणं घेणं असतं. ती काय म्हणते बघा की आवडतोस मला ही तू पहिल्या भेटीपासून, आवडतोस मला ही तू पहिल्या भेटीपासून, पण माय माझी पोट भरते चार घरची भांडी घासून. आवडतोस मला ही तू पहिल्या भेटीपासून, पण माय माझी पोट भरते चार घरची भांडी घासून. जात जरा खालचीच आणि हातावरी पोट, जात जरा खालचीच आणि हातावरी पोट. मी झाले जर का तुझी लोक लावतील गालबोट. जात जरा खालचीच आणि हातावरी पोट. मी झाले जर का तुझी लोक लावतील गालबोट. आणि हसत हसत का होईना विषय हा निघणारच, हसत हसत का होईना विषय हा निघणारच. नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच. आणि तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे, तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे, पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे. तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे, पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे. म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते, म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते. प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते, प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते. आणि मी तुझीच असेल की रे, मी तुझीच असेल की रे पुढचा जन्म भेटल्यावर, मी तुझीच असेल की रे पुढचा जन्म भेटल्यावर. तू आणि मी मिळून जात बाजूला लोटल्यावर, जात बाजूला लोटल्यावर. आता फक्त ती जात बाजूला लोटूया, कारण यापुढे कुणाचीच कहाणी अधुरी राहायला नको. त्यानंतर शेवटच्या राऊंडला सुरुवात करतोय. कांतासूर अमोल चिन्यांनी आपण सुरुवात करूया शेवटच्या राऊंडची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्यासाठी. खरं तर शहरात जरी आपण सगळेजण असलो तरी गावखेड्यातूनच आलेलो आहे. म्हणजे आपण स्वतः तर सगळे आपले पूर्वज सुद्धा गावखेड्यातूनच आलेले. आणि एक ग्रामीण भागातला एक मुलगा थोडासा हताश झालेला आहे, आणि त्या हताश झालेल्या मुलाला ह्या कवितेतून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा आपल्या सगळ्यांनाच ते सगळं आता आठवणार आहे. खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या, खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या, मन माझं गावाकडं घेत आढ्या वेड्या. खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या, मन माझं गावाकडं घेत आढ्या वेड्या. मीही जिन शिकलो गाव मातीत खेळून, माय बापा संग उन्हातानात तळून. मीही जिन शिकलो गाव मातीत खेळून, माय बापा संग उन्हातानात तळून. तरी नाही उघडल्या गरिबीच्या घड्या, तरी नाही उघडल्या गरिबीच्या घड्या. आणि खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या, की रुजलो वाढलो इथं कोसळेल कसा, रुजलो वाढलो असा कोसळेल कसा. गाव म्हणे बाबा तुझा संघर्षाचा वसा, की रुजलो वाढलो असा कोसळेल कसा. गाव म्हणे बाबा तुझा संघर्षाचा वसा. येईल वादळ तुडवाया हादरू नको गड्या, येईल वादळ तुडवाया हादरू
नको गड्या आणि खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या पाटावर मेला जसं पीक करी जोम पाटावर मेला जसं पीक करी जोम गाव म्हणे फुलशील तसा फक्त थोडा थांब की पाटावर मेला जसं पीक करी जोम गाव म्हणे फुलशील तसा फक्त थोडा थांब बांधशील यशाच्या तू माडीवर माड्या बांधशील यशाच्या तू माडीवर माड्या आणि खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या आणि मग गावातला पोरगा असू द्या किंवा शहरातला पोरगा असू द्या तो स्वतःच्या मनाला सांगत असतो की हिरव्यागार रानावानी येतील हिरवे दिस हिरव्यागार रानावानी येतील हिरवे दिस आणि पोळलेल्या जीवा नको होऊ का विस हिरव्यागार रानावानी येतील हिरवे दिस पोळलेल्या जीवा नको होऊ का विस चढशील दुःखातून सुखाच्या तू शिड्या चढशील दुःखातून सुखाच्या तू शिड्या आणि खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या आणि शेवटी असं लिहिलं की गावामध्ये शहरामध्ये जगण्याची दरी गावामध्ये शहरामध्ये जगण्याची दरी तरी गाव शहराला पडत या भारी की गावामध्ये शहरामध्ये जगण्याची दरी तरी गाव शहराला पडत या भारी कारण काय की गाव देत शहराला अन्नाची शिदोरी गाव देत शहराला अन्नाची शिदोरी गाव नावाच्या नदीचा वेडा मी नावाड्या गाव नावाच्या नदीचा वेडा मी नावाड्या खूप शिकून शहरामध्ये गेल्या किती पिढ्या मन माझं गावाकडं घेत आड्या वेड्या मन माझं गावाकडं घेत आड्या वेड्या मन माझं गावाकडं घेत आड्या वेड्या. फार सुंदर कविता म्हणजे गावाकडच्याच कवितेने आपण कांतासूरच्या कवितेनं सांगितलं सुरुवातीला की एका म्हणजे अनेक तरुणांसाठी लिहिली पण त्या कवितेतला तरुण म्हणजे मीच माझ्या मनाची समजूत घालण्यासाठी ती कविता लिहिली म्हणजे कविता अनेकांसाठी ज्या कवितेनं जन्म घेतला. त्यानंतर कांतासूर आता गावावर येऊन थांबले. खर तर ही मैफिल जरी शहरात भरलेली असत तरी मला रसिकांकडून मातीचा वास येतो. तर कारण नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त पोटासाठी गावाकडून शहरात आलेली खूप लोक आहेत. जरी ते पुण्याचे सांगत असतील तरी मागच्या पिढ्या बघितल्या कुणी ना कुणी त्यांचं गावाकडून इकडं आलेलं असतं. तर त्यांनी म्हणू नये की आम्ही शहरातलेच होतो पहिल्यापासून. की मलाच माझी वाटते भीती कर्णावरती लिहू किती मलाच माझी वाटते भीती कर्णावरती लिहू किती अर्जुनाचं पान सारं कोरं मी सोडलं रे कृष्णावरती लिहिलं होतं ते सुद्धा खोडलं रे. मलाच माझी वाटते भीती कर्णावरती लिहू किती अर्जुनाचं पान सारं कोरं मी सोडलं रे कृष्णावरती लिहिलं होतं ते सुद्धा खोडलं रे. कुंती माता सांग मला तुझ्यावरती लिहिताने कुंती माता सांग मला तुझ्यावरती लिहिताने किती प्रश्न पडले तुला कर्ण जन्म घेताने कृष्ण मात्र देव होता असे विचार कुणी देत नाही. कुंती माता रडू नको आता कर्ण परत येत नाही. अगं आयुष्य म्हणजे काय असतं महाभारताचा खेळ आहे एवढंच जगलो फक्त आणि लगेच मरणाची वेळ आहे आणि लगेच मरणाची वेळ आहे. आणि ती कविता आता गावाकडचा विषय चालू होता म्हणून पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी नाळ नाही कुझलेली नाती. पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी नाळ नाही कुझलेली नाती. खुरपला देह सारा कुठ रुतलेली सल खुरपला देह सारा कुठ रुतलेली सल सपनात गाव बोले गावाकड चल सपनात गाव बोले गावाकड चल. सागर दादा मला वाटतं आठवत असतील गावाकडचे जुने मित्र जे पुढे शहरात तुमच्या सोबत आले नाही किंवा वेगवेगळ्या शहरात जातात. बालपणीचे मित्र खूप कमी लोक आहे की जे 10वीचे मित्र पुढे पण सोबत राहतात.
की आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय, जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय. आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय, जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय. तो सोंगाड्याचा खेळ, ती अस्वलाची भेट, खाक्या पांढऱ्यातली शाळा जिला कधीच नव्हतं गेट. तो सोंगाड्याचा खेळ, ती अस्वलाची भेट, खाक्या पांढऱ्यातली शाळा जिला कधीच नव्हतं गेट. पोराला हाक मारतानी नेहमी बापाचंच घ्यायचं नाव, पारावरची बैठक रोज यात्रेसारखं गाव. नदीवरल्या बुडीची राखून असायची लाज, चिकट्या गवताचा नाग डासताची यायची खाज. नदीवरल्या बुडीची राखून असायची लाज, चिकट्या गवताचा नाग डासताची यायची खाज. आणि गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी, गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी. म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळलो तरी, म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळलो तरी. आणि शिक्षकांच्या खोडीचा कसा रंगलेला विस्तार, कधी खिडकीतून पळणे तर कधी समोर भेटे मार. पुन्हा नाही करणार गुरुजी पोरग डोळा पाणी उदार, हसण्यातलं रडणं ते मास्तर म्हणतो सुधार. इतवारचा खेळ आणि गावात भेटणारा मान, काळ्या शेंबड्या म्हणायचे तरी वाटायचं छान. इतवारचा खेळ आणि गावात भेटणारा मान, काळ्या शेंबड्या म्हणायचे तरी वाटायचं छान. आणि तेव्हा फाटलेलं कापड, थिगळाचा भार फार काळ झेलायचं. तेव्हा फाटलेलं कापड, थिगळाचा भार फार काळ झेलायचं. अहो बालपण होतं ते आता आठवण म्हणून बोलायचं, बालपण होतं ते आता आठवण म्हणून बोलायचं. आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय, जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय. जेव्हा घराकडून निघतो, आई मला वडिलांकडूनच मागून म्हणते की 50 रुपये द्या ना याला. पण मी उंबऱ्याच्या बाहेर जाण्या अगोदर उंबऱ्याच्या आतमध्ये तिने 100 रुपये दिलेले असतात, ती कोणाला सांगत नाही. अशी माय. माझ्या मायेच्या नशिबी किती आढ्या आहे, येतो पाडव्याचा सण तरी सुखी गुढ्या आहे. माय मातीला सांगते माझं सौभाग्य वाचावं, असं सोनं पीक वाव गरीबीन ग हसावं. हे फुपाट्याचं जगन माती मातीला कळत, हे फुपाट्याचं जगन माती मातीला कळत. जवा शहराचं पाऊल हळू गावाक वळत, तवा शहराच्या पावलाव या कवितेच्या ओळी. तेव्हा शहराच्या पावलाव या कवितेच्या ओळी. पुन्हा पुन्हा बोलवते गावाकडं माती, शहराशी नाळ नाही बुजलेली नाती. ही शांतता आहे जी सांगते की तुम्ही मागचे 1-1.5 तास काय ऐकताय, कसं ऐकताय. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. तेव्हा मी विनय पाटलांना विनंती करतो की त्यांनी एक नवीन काव्य प्रकार लिहित आहेत सवाल जवाब म्हणून, तर त्यांना आपल्या कार्यक्रमाचा शेवट करावा. विनय पाटील. प्रमोद एवढा माहोल असं गरम करून टाकतो, तर काहीतरी वेगळा काव्य प्रकार आणि बरोबर. करण्यासाठी कवितेनं तर जमन. त्याआधी एक मधला शेर घेतो की वाटले आता फोनवर केला, आता काहीतरी ओठावरच पाहिजे. तुमचे एक्सपेक्टेशन बरोबर आहे, तुमचं ॲझ्युमिंग पण बरोबर आहे, पण इथे क्लायमॅक्स आहे थोडासा. की वाटले बापासकी शाळेत होती, वाटले बापासकी शाळेत होती, पण खरे तर पोरगी बागेत होती. खरे तर पोरगी बागेत होती. आणि या दोघांसाठी परत एक की पण खरे तर पोरगी बागेत होती, आणि जी तुला दररोज आता फुल देते, जी तुला दररोज आता फुल देते, ती मलाही रोज चाफा देत होती.
आणि आज झालं नेहमीप्रमाणे शेवटचा शेर एकदम जखमीवर हात घातला तुम्ही. आणि पुढचा शेर ओठांवरच आहे. पण प्रत्येकच शेर ओठांवरचा शृंगारिक आणि रोमॅन्टिक असतो असंच नाही. त्यामुळे मी मुद्दाम हा शेर घेतला की जी तुला दररोज आता फुल देते ती मलाही रोज चाफा देत होती आणि आज ती माचीसही चिंतेत होती. आज ती माचीसही चिंतेत होती. कोवळ्या ओठांवरी सिगरेट होती. कोवळ्या ओठांवरी सिगरेट होती. एक मतला शेर घेतो अजून. इर्षाद. मी मेल्यावर या देहाला पत्तर नाही शाई लावा. मी मेल्यावर या देहाला अत्तर नाही शाई लावा. खांदा देण्यासाठी हिंदू मुस्लिम सीख ईसाई लावा. क्या बात आहे. सुंदर, सुंदर. मी मेल्यावर या देहाला अत्तर नाही शाई लावा. खांदा देण्यासाठी हिंदू मुस्लिम सीख ईसाई लावा. आणि आईसाठी एक शेर आहे की माय बाप ज्या घरात नाही तिथे सुगंधी दरोड नाही. माय बाप ज्या घरात नाही तिथे सुगंधी दरवळ नाही. अंगणात मग भलेच तुम्ही गुलाब चाफा जाई लावा. अंगणात मग तुम्ही भलेही गुलाब चाफा जाई लावा. एक सवाल जवाब नावाचा काव्य प्रकार आहे ज्यात एक शाहीर असतो आणि एक गायिका असते. त्या दोघांचं आपसात संभाषण होत असतं. तुम्ही थोडी कोरस पार्थ भेंडेकर प्रमुख. गायिका प्रश्न विचारते त्याला शाहीर उत्तर देतो. त्या सवाल जवाब मधून तो काव्याच्या स्वरूपाने लिहिलेला असतो. तर सुरुवातीला गायिका शाहिराला म्हणते की अरे कशास करतो इतकी घाई जरा दमान घेशील का. अरे कशास करतो इतकी घाई जरा दमान घेशील का. सवाल करते तुला शाहिरा जवाब त्याचा देशील का. जी जी र जी जवाब त्याचा देशील का. जी जी र जी. बरं शाहीर पण माझ्यासारखाच असतो. हे तुम्हाला पुढच्या ओळींवरनं ध्यानात इर्षाद. की जवाब त्याचा देशील का. जी जी र जी. मग शाहीर म्हणतो अरे कितीक आले कितीक गेले या कानावर सवाल ग. अरे कितीक आले कितीक गेले या कानावर सवाल ग. कधी परंतु चुकला नाही या ओठांचा जवाब. कधी परंतु चुकला नाही या ओठांचा जवाब ग. जी जी र जी. गायिका प्रश्न विचारते त्या अगोदर थोडस निवेदन असतं की माय जिजाऊ अन शिवबाला लवून मुजरा करते र. माय जिजाऊ अन शिवबाला लवून मुजरा करते र. ध्यान देऊनी ऐक शाहिरा सवाल पहिला करते र. जी जी र जी. सवाल पाऊस येतो पावसाळ्याला नंतर नाही दिसत र. पाऊस येतो पावसाळ्याला नंतर नाही दिसत र. असा कोणता पाऊस आहे जो कधीच नाही सरत र. जी जी र जी. पाऊस येतो पावसाळ्याला नंतर नाही दिसत ग. हा सवाल ध्यानात ठेवा. असा कोणता पाऊस आहे जो कधीच नाही सरत ग. शाहीर आहे उत्तर. या देशाच्या शूरवीरांना त्रिवार वंदन करतो ग. तुझा ऐकला सवाल बाई जवाब त्याचा देतो ग. जी जी र जी. आता शाहीर जवाब देतो. वर्षभराचे 12 महिने थेंब थेंब तो गळतो ग. वर्षभराचे 12 महिने थेंब थेंब तो गळतो ग. तो अश्रूंचा पाऊस आहे जो कधीच नाही सरत ग. जी जी र जी.
आता शाहीर दुसरा प्रश्न टाकतो. वैद्य असो की औषध पाणी तो कुणीच नाही मानत ग. वैद्य असो की औषध पाणी तो कुणीच नाही मानत ग. असा कोणता नशा असावा जो कधीच नाही उतरत ग. जी जी र जी. आणि गायिका उत्तर देते की तोल मनाचा घसरत जातो काळीज धडधड करत र. तोल मनाचा घसरत जातो काळीज धडधड करत र. तो प्रेमाचा नशा शाहिरा जो कधीच नाही उतरत र. जी जी र जी. धन्यवाद. आणि या कवितेसोबतच आजच्या कार्यक्रमाचा आपण तात्पुरता समारोप करतोय आणि समारोपाला आलोय म्हणजे सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. खरं तर हा जो प्रोग्राम होतोय ते राजवा निर्मिती, राजवा प्रकाशन आणि गौरव पुंडे, योगेश हरणे यांच्या आयोजनाने होतोय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. फार सुंदर काम करतायत दोघे. येस. आणि या कार्यक्रमासाठी ज्या अदृश्य हातांनी ज्या प्रत्यक्ष हातांनी मदत केली त्या सगळ्याच हातांचे आणि त्या सगळ्याच लोकांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा नवीन मैफिलीसह नवीन कवितांसह पुन्हा एकदा भेटू. आणि मी गौरव पुंडेला एक विनंती करतो की त्यांना आपले एक छोटेखानी अध्यक्षीय मनोगत किंवा आयोजक मनोगत म्हणून एक सादर करावं. गौरव. राजवा निर्मिती प्रस्तुत हा दुसरा प्रयोग आणि आपण सर्वजण या प्रयोगाला आलात, भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यात सगळ्यांचे आभार मानतो. आणि आमच्या या प्रयोगाला सगळ्यात म्हणजे एक आपण म्हणतो की प्रमुख उपस्थिती म्हणून सागरदा तुम्ही आलात त्याबद्दल खरंच मनापासून खूप प्रेम. कारण की आम्हाला विजेच्या प्रयोगाचं यश मानतो. सगळ्यांचे आभार. बाकीचे आपली बरीच माणसं आहेत म्हणजे सचिन दादा असतील, बाकी चित्र असतील, बाकी बरेच आपले गजानन दादा असतील, ही सगळी जी माणसं आहेत ही भरभरून प्रेम करतायत राजवावरती पहिल्यापासून. त्यामुळे राजवा नवीन नवीन उपक्रम घेऊ शकते, नवीन नवीन साहित्य गोष्टी करते. सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात आणि कवितेवरती प्रेम करताय. कविता जिवंत ठेवण्याचं काम इथं होतंय. सगळ्यांचे आभार. जास्त काही बोलत नाही कारण की बराच वेळ झालाय, तुम्ही बऱ्याच वेळापासून ऐकताय. थँक्यू सो मच. आणि आम्ही बऱ्याच वेळापासून बोलतोय. मागचे 2 वर्ष झालं आपण साहित्य केसरी महाकाव्य करंडक म्हणून एक स्पर्धा घेतो. इथे बरेच लिहिणारे हात आहेत. तर साहित्य केसरी स्पर्धा यावर्षी 2 फेऱ्यांमध्ये होते. पहिली फेरी आपण ऑनलाईन कविता मागवतोय सगळ्या कवींकडून आणि त्यातून काही कविता सिलेक्ट करून आपण त्यांना जे आपलं नेहमीचं व्यासपीठ असतं साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेचं आणि ही महाराष्ट्रात फक्त 2 वर्षात नावाजलेली स्पर्धा म्हणून समोर आली. आणि असं फार कमी होतं की फक्त 2 वर्षाचा तुम्हाला वारसा आहे आणि एक स्पर्धा एवढी नावाजलेली होते की प्रस्थापित असो किंवा नवोदित असो त्यांना या कवितेच्या स्पर्धेची एक ओढ असते की कधी ही स्पर्धा होते आणि कधी माझ्या हाईट एवढा करंडक असतो आमचा जो मला हे लोक देत नाहीत तर तो करंडक कुणाला मिळतो ही सगळ्यांची ओढ असते. तर यावर्षीचा साहित्य केसरी महाकरंडक विजेता कोण होईल हा आम्हाला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकीच कुणीतरी एक असावं अशी आमची आशा आहे. मी आयोजक म्हणून आपले प्रमुख आयोजक जे असतात साहित्य केसरीचे गजानन साबळे याला विनंती करतो की त्यांनी स्पर्धेविषयी काही आपल्याला गोष्टी सांगाव्यात. खूप सुंदर मैफिल आहे. खरं तर गेल्या 4-5 वर्षापासून या लोकांना म्हणजे ज्यावेळेस त्यांनी लिहिण्याची सुरुवात केली होती म्हणजे आम्ही सगळ्यांनी तेव्हापासून आम्ही एकमेकाला ओळखतो आणि आज खूप आनंद होतोय की या सगळ्या मंडळींना तुम्ही सगळेजण ऐकताय हे माझ्यासाठी एक खूप छान पद्धतीने. कारण सुरुवातीला आम्ही आमच्याच कविता एकमेकाला ऐकवत अशी उत्तर मैफिल भरवायचो, कार्यक्रमाला जायचो, संध्याकाळी बसायचो आणि आमच्याच कविता आम्ही ऐकवायचो आणि आमचं डिस्कशन व्हायचं की एक दिवस नक्की येईल की आपल्याला पण कोणीतरी ऐकायला येईल, पूर्ण माहोल असेल. आणि आता दिवसेंदिवस विनयदादा असतील, अमोलदादा असतील, प्रमोद असतील किंवा पार्कचं निवेदनाच्या बाबतीत तर काही विषयच नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रभर हे लोक गाजतात याचा आनंद होतोय. दुसरी गोष्ट इथं निखिल बसलेला आहे, सागरदादांचं मार्गदर्शन असतं, सगळीच मंडळी आहेत, सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं असा गौरव इथं आहे. खरं तर मी ज्यासाठी स्टेजवरती उभा आहे ती सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे गेल्या 3 वर्षापासून साहित्य केसरी विविध कार्यक्रमाचं आयोजन करते. त्यामध्ये मुख्यतः आपल्या 2 स्पर्धा असतात, त्या म्हणजे एक वक्तृत्व स्पर्धा आणि एक काव्य स्पर्धा. गेल्या 3 वर्षापासून आपण ही काव्य स्पर्धा घेतोय. या वर्षी ह्या स्पर्धेचं 3रं वर्ष आणि आपण 3ऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करतोय. मला
सगळ्याला आनंद होतोय की मागच्या 3 वर्षामध्ये मी ज्यावेळेस या सगळ्या कवींचा किंवा या सगळ्या गोष्टींचा सर्वे केला त्यावेळेस असं समजलं की साहित्य केसरीला 200 स्पर्धकांचं टार्गेट फक्त 15 दिवसामध्ये पूर्ण झालं, जे महाराष्ट्रात कुठल्या स्पर्धेला झालं नाही. त्याचा आनंद आहे. आणि आमचं आयोजन नियोजन कसं असतं तुम्ही साहित्य केसरीच्या पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला बघा. ही सगळी लोक जी दिसत आहेत इथं ती सगळेजण मेहनत घेत आहेत. पार्टनर असं सांगितलं जेवढी ट्रॉफी मोठी असते म्हणजे जसं आम्ही ओठांना म्हणजे जसं ओठांची सोय करतो तशी नोटांची पण सोय असते बक्षीस रूपी. हे सगळ्यात महत्वाचे. ट्रॉफी आपली सगळ्यात महाराष्ट्रात मोठी असते जी की वक्तृत्व स्पर्धेला असते आणि काव्य स्पर्धेला पण असते. यावर्षी तितकं ताकदीचं नियोजन आहे. फक्त विषय असा झाला की खूप स्पर्धक वाढतायत त्यामुळे आपण शॉर्टलिस्ट स्पर्धक करतोय. म्हणजे जी 2 ह्याच्यामध्ये फेरी होईल आपली. पहिल्या फेरीमधून आपण एक 70 कवी जे ओव्हरऑल कविता येतील त्याच्यामधून आपण 70 कवी त्यांना आमंत्रित करणार आहोत आणि पुण्यामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. मला वाटतं इथं बऱ्यापैकी लिहिणारे लोक आहेत. तुम्ही सगळ्या जणांनी त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करा. जिंकल कोण काही माहीत नाही पण आजमावून बघायला काय हरकत नाही. तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. आणि या सगळ्यांना पुन्हा एकदा तुम्हाला खूप सुंदर कविता ऐकवल्या त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. ते बराच वेळ झालं सागरदादा चाललं होतं. हा म्हणजे तो चेहरा बघायचा आहे काही लोकांना कारण मी पुढे आलो माझे जे आहे ना भाऊ वगैरे ते पहिल्यांदाच आलेत माझी कविता ऐकायला. म्हणजे आजपर्यंत मला कधी स्वतःहून माईक हातात घ्यावा लागला नाही. पण मला यांना सगळ्यांना सलाम करायचं की इतकी जबरदस्त होईल यांच्यासाठी परत एकदा जोरदार करायला. म्हणजे बघा काय असतं ना की पार्थला मी पहिल्या कार्यक्रमापासून बघतोय. प्रमोदला ओठांवरती लिहिणारे कवी फक्त ओठांवरती नाहीच लिहिते सगळे तर पोटावरती पण लिहित आहेत. आणि अंगावर काटा येतो या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि ह्या कविता ऐकल्यानंतर. खरं सांगायचं जर झालं हा विषय फार कमी लोकांना माहित असेल. पुढे जर कुणी बोलत असेल तर जरा शांत राहा 2 मिनिटं. की हे सुदर्शन रंगमंदिर आहे आणि इथला प्रयोग ह्या प्रयोगाला एक माणूस असणं ही त्या कलाकाराची फार मोठी ताकद आहे. कारण ह्या स्टेजला एक फार मोठा वारसा आहे शेकडो वर्षाचा की जो कलाकार इथं येऊन गेला तो जगभर पोहोचला असं समजलं जातं. माझं एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्यांच्या कविता ह्या सगळ्यांचं म्हणणं हे सगळं घेऊन आपण पुढे जाऊयात. जिथं जिथं भविष्यात ही मैफिल असेल तिथं तिथं जास्तीत जास्त लोकांना हिचा मेसेज पास ऑन करा. जास्तीत जास्त लोकांनी या मैफिलीला हजर राहिलं पाहिजे. आणि मैफिली वगैरे ठेवणं म्हणजे काही खायचं काम नाही. त्यासाठी राजभाऊसाठी एकदा जोरदार परत एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. कारण तुम्ही भरपूर ऐकलं असेल कवीच कवींना ऐकायला येत नाही. हा सगळ्यात मोठा दोष आहे कवींमधला. आणि जोपर्यंत आपण चांगलं ऐकत नाही, जोपर्यंत आपण चांगलं लिहित नाही आणि जोपर्यंत आपण चांगलं वाचत नाही तोपर्यंत आपण चांगलं वागत नाही. तर हे सगळं करण्यासाठी अशा मैफिलींची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये राजवान जशी मैफिल ठेवली तशी मी पुन्हा एकदा ही मैफिल पुण्यामध्ये निश्चित ठेवेन आणि ते एकदम जोरदार आपण चांगल्या ताकदीने करू. मला बोलायला स्वतःहून संधी दिली. धन्यवाद.